नमस्कार, मी प्रसाद भारदे. खरं तर राजकारण म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे विषय हे येत जातात. आणि सध्याचं राजकारण म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो की माझ्या भागामध्ये नक्की कोणता उमेदवार आहे, कोणाला तिकीट मिळणार, कोण निवडून येणार, तो पुढे मी सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं देईल का, माझी मदत करेल का. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं बघत असताना काही काही वेळेस आपण रस्त्याने जाताना अनेक फ्लेक्स बघतो. युवा नेतृत्व, आता लक्ष विधानसभा, आता फक्त एकच ध्येय, असे अनेक बोर्ड बघतो. आणि मग त्याच्यानंतर तो राजकारणी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपल्या डोक्यात एक प्रतिमा असते की राजकारणी येणार, तो आल्यानंतर त्याच्याबरोबर 10-12 त्याचे साथीदार असणार जे तुम्हाला त्या राजकारण्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. असाच काहीसा समज माझाही झाला होता. पण या सगळ्याला छेद देणारा राजकारणी ज्याला मी आज प्रत्यक्ष भेटतोय, जो खऱ्या अर्थाने मितभाषी आहे, सुसंस्कृत आहे, जो आल्यानंतर स्वतःहून स्वतःची ओळख ही समोरच्याला करून देतो, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्याचे तीर्थरूप हे देखील तितकेच सुसंस्कृत होते आणि ज्यांनी आजकालच्याच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या मनांमध्ये ज्यांनी घर करून ठेवले, असे सुसंस्कृत राजकारणी आपल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्वर्गीय R.R. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहितदादा. रोहितदादा, खूप खूप स्वागत. नमस्कार. बऱ्याच विषयांवरती आपण आज गप्पा मारणार आहोत. खरं तर रोहितदादा मला बालपणापासून आता 2024च्या निवडणुकीतले उमेदवार इथपर्यंतचा प्रवास मला उलगडून घ्यायला नक्की आवडेल. वयाच्या 23व्या वर्षी नगरपंचायतची निवडणूक जिंकणारा तरुण. इथपासून जर आपण ह्या प्रवासाला थोडीशी उलटी सुरुवात केली तर मला हे जाणून घ्यायला आवडेल, गृहमंत्र्याचे चिरंजीव म्हणून बालपणी काय परिस्थिती होती? खरं सांगायचं झालं तर माझा जन्म झाला त्यावेळेस पहिल्यांदा आबांना मंत्रिपद मिळालं. वा. आबा ग्रामविकास मंत्री झाले. बर. आणि ग्रामविकास मंत्री असताना म्हणजे 2014 पर्यंत आम्ही मुंबईला बंगल्यावरती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जायचो. त्याच्या व्यतिरिक्त जे सुरुवातीच्या काळातलं शिक्षण झालं ते गावाकडे झालं. बर. आमचे सगळेच भावंड, म्हणजे आपण एकत्रित कुटुंब आहे आणि सगळेच भावंड सुरुवातीच्या काळात तिथे शिकले. आमच्या शिक्षणाच्या काळामध्ये सुरुवातीच्या SK म्हणून इंग्लिश मिडियम तिथे सावळजला निघाली. बर. आणि मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघं पहिलेच ठरलो की त्या इंग्लिश मिडियम मध्ये जायची संधी मिळाली. बाकीचे सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले. बर. त्यामुळे जी अपब्रिंगिंग होती, ज्या परिस्थितीमध्ये मोठं व्हायची संधी आम्हाला मिळाली आणि घरच्यांनी जे संस्कार आमच्यावरती केले त्याबद्दल निश्चितपणाने एक आनंद होता की आपल्या आजूबाजूला काय आहे किंवा वडील कोण आहेत याची कल्पना आमच्या पैकी कुणालाही नव्हती. बर. आणि त्यावेळेस परिस्थिती तशी असायची. गावाकडे तसं राजकीय फारसं वातावरण निवडणुकांशिवाय आम्हाला कधी जाणवलं नाही. बर. आबा शुक्रवारी यायचे, रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी परत जायचे. बर. त्यावेळेस लोक घरी मोठ्या प्रमाणात यायचे, आबा त्यांना भेटायचे. पण आबा एका बाजूला बसलेले असल्यामुळे आमचा कधी लोकांशी संबंध फारसा यायचा नाही. पण रात्री उशिरा आबा 12-1-2 वाजता यायचे, त्यावेळेस आम्ही झोपलेलो असायचो आणि त्यांची सुरुवात पण सकाळी लवकर व्हायची. त्यामुळं आमची भेट कमी व्हायची. पण ज्या वेळेला भेट व्हायची त्यावेळेस मग आमच्या अभ्यासावरती ते आम्हाला प्रश्न विचारायचे. बर. माझा एकदा गणिताचा अभ्यास त्यांनी घेतलेला मला आठवतंय. बर. आणि मराठी पेपर वाचायला, मुलांना मराठी वाचायला आलं पाहिजे, मराठी पेपर वाचायला त्यांनी आम्हाला लावला. त्यावेळेस येत होतं वाचायला. तर अशा काही मोजक्या आठवणी आहेत. पण गणिताचा अभ्यास म्हणजे त्यावेळेस फटका काय खाल्ला होता? नाही, त्यांनी जी गणितं सोडवली होती ती चुकीची सोडवली होती. दुसऱ्या दिवशी मला फटके पडले. वही आमच्या शिक्षकांनी फाडली, कारण की जी गणितं आबांनी सोडवली होती ती चुकीची सोडवली होती. बर. त्या दिवशी मी रात्री घरी येऊन सांगितलं. ते त्या दिवशी तिथंच होते, शनिवारी कदाचित ते पण अंजनीलाच होते. आणि काल शिकवलेलं सगळं चुकीचं आणि माझी वही फाडली असं मी त्यांना सांगितलं. तर ते उत्तर काही मला मिळालं नाही. पण कदाचित त्यांच्या व्यस्त दिनक्रमामध्ये काही क्षण जगायचे त्यांनी ठरवलेले असावेत आणि ते त्यांनी त्या माध्यमातून जगले असावेत, असा आज विचार केल्यावर वाटतं. बरोबर. पण वेगळ्या आठवण्यात
गृहमंत्र्याचा मुलगा किंवा गृहमंत्र्याचं कुटुंब असं माझ्या घरामध्ये कधीच कुणाला काही वेगळं वाटलं नाही. आम्ही साधच राहत होतो, आजही राहतोय आणि उद्याही राहणार आहे. वा, वेल खरं तर आता 23व्या वर्षी, म्हणजे मी जो पहिला प्रश्न विचारला की 23व्या वर्षी नगरपंचायतची निवडणूक जिंकणारा तरुण, म्हणजे बालपणीचं तुम्ही आता हे सांगितलं, मला खरं तर जे जे तुम्ही सांगते त्याच्यापेक्षा अधिक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पण 23व्या वर्षी आबा गेल्याच्या नंतर ही जबाबदारी खांद्यावरती पडली आणि एक तो व्हिडिओ जो आहे तो खूप व्हायरल सुद्धा झाला आहे की निकालानंतर तुम्हाला आबा आठवल्याशिवाय राहणार नाही. ते ज्या त्वेषाने तुम्ही म्हणाला होतात, म्हणजे त्वेष हा शब्द मी याच्यासाठी वापरतोय की सगळे एकवटले होते तुमच्या विरोधात आणि त्यानंतर तो जो एक जिंकण्याचा हे असतो तो नक्की काय विचार होता? त्यावेळेस एक परिस्थिती अशी होती, नगरपंचायतीची निवडणूक कवठेमंकाळ शहराची लागली. अनेक गट आहेत, अनेक पक्ष आहेत, सगळेच एकत्र येत आपली आपली जागा वाटून घ्यायची असा निर्णय झाला आणि आम्ही 2 जागा मागितल्या होत्या. एकूण गटाच्या सगळेच, म्हणजे त्यामध्ये आमच्याबरोबर स्थानिक अनेक गट काम करत होते, त्यांना गृहीत धरत आपले म्हणून 1-2 लोक असावेत असं आम्हाला वाटलं. त्याच्यानंतर एका जागेवर बोलणं चालू झालं. एका जागेवर आल्यानंतर हा उमेदवार नको असं काही लोकांचं मत आलं. तिथं थोडेसे मतभेद झाले. पॅनल आपण उभा करायचा हा थोडासा निर्णय घ्यावा लागला. मला माझ्या चुलत्यांनी विचारलं, मी म्हणलं आपण पॅनल उभं करायचं. ते म्हणले, माझ्याकडे त्यांनी बघितलं, खरंच करायचं का असं विचारलं. त्यावेळेस माझ्या मनामध्ये हा विचार नाही आला की पॅनल पडलं तर काय होईल आणि निवडून आलं तर काय होईल. पण मनेराजुरी गावामध्ये असताना ही घटना घडली की आमचं बोलणं झालं होतं, पॅनल उभा करायचंय म्हणल्यावर आपल्याला उमेदवार उभा करायला लागतील असं आमचं चर्चा झाली. तिथं एका घरात आमचं बसायचं ठरलं. मनेराजुरीतून कवठेमंकाळला जात असताना माझ्या मनामध्ये ते सगळे विचार आले की पॅनल पडलं तर राजकीय भविष्य काय असू शकतं आणि पॅनल निवडून आलं तर राजकीय भविष्य काय असू शकतं. आणि थोडंसं धाडसानं आम्ही पॅनल उभा करायचं ठरवलं. उमेदवार त्याच रात्री निवडले. 2 वाजेपर्यंत अर्ज भरायची मुदत होती. दुसऱ्या दिवशी अर्ज भरले, प्रचार केला, घर टू घर आम्ही जाण्याचं नियोजन केलं होतं. घर टू घर गेलो आणि बऱ्यापैकी उमेदवारी नौकेच होते, त्यामुळं फार काही राजकीय छक्केपंजे त्यांना जमत होते किंवा आम्हालाही जमत होते अशी परिस्थिती नाही. पण काही अनुभवी मंडळी शहरातली जी आबांबरोबर काम करत होते ते आमच्या बरोबर काम करत होते. तरुण मोठ्या संख्येने होते. माता भगिनींनी आशीर्वाद दिला आणि ते पॅनल संपूर्णपणे निवडून आलं. मुळात एकतर कुणालाच वाटत नव्हतं की पॅनल निवडून येईल. त्यावेळेस थोडंसं मनाला वाईट वाटायचं की सगळेच बोलतायत निवडून येत नाही, आपण हे धाडस केलं. पण ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी मी घरी होतो आणि थोडंसं पॅनल नाही निवडून आलं तर आपण कोल्हापूरला जायचं असं नियोजन माझं होतं. मी माझी बॅग भरून ठेवली होती आणि पॅनल निवडून आला असं ज्यावेळेस समजलं त्यावेळेस घरातले सगळे थोडेसे भावुक झाले, कारण तिथून पुढं काय होणार आहे हे त्यांच्या लक्षामध्ये कदाचित आलं असेल. पण शहरामध्ये गेलो, फार चांगल्या प्रमाणात विनम्रतेने जल्लोष आम्ही साजरा केला. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ची परिस्थिती राजकीय बदलली. मतदारसंघामध्ये काम करण्याची तडपड, कारण आपण एखाद्या गोष्टीसाठी जर कष्ट करत असू आणि त्याला लोक अप्रिशिएट करत असतील, कौतुक करत असतील, ते लोकांनी कौतुक मताच्या माध्यमातून केलं आणि असं कौतुक झालं की काम करायची ऊर्जा, काम करायची प्रेरणा जास्त मिळते. बरोबर. तर मग आपण लोकांसाठी केलं तर लोक आपल्या बरोबर उभं राहतात ते लक्षात आलं. तर मग ती करायची ऊर्जा आली. गेली 4 वर्ष आम्ही काम केलेलं आहे आणि या पुढच्या काळात यापेक्षा जास्त तडफेनं काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मला ना रोहित दादा ते जाणून घ्यायला जास्त आवडेल जे बालपणातनं तारुण्यात आले आणि राजकारणाकडे वळाले. पण तारुण्यामध्ये असताना, अजूनही आहात तुम्ही ऑफकोर्स, कॉलेजमध्ये जे बाकीचे सर्व मित्रमैत्रिणी मजा करतात तशी करावीशी कुठे वाटली नाही का? मजा म्हणजे मला म्हणायचं की कुठेतरी छान फिरायला जाणं, एन्जॉय करणं. फिरायला कोणाबरोबर? आता तो मी खरं तर माझ्या इथपर्यंत आला होता प्रश्न, पण मगाशी तुम्ही म्हणजे ऑफलाईन आपली चर्चा चालू असताना तुम्ही म्हणालात की मला ट्रिपला जायला आवडेल आणि ते कोणाबरोबर जायला आवडेल. मला वाटतं ते इंटरव्ह्यू जेव्हा होईल त्याच लोकांना ती उत्सुकता असेल की कोणाबरोबर तुम्ही जाणार आहात.
ते तुम्ही मला वाटतं 2024च्या निवडणुकीनंतर तेही डिस्क्लोज करा. त्याच्यासाठी वेगळा आपण एक इंटरव्ह्यू घेऊ. डिस्क्लोज करण्यासारखं सध्या तरी काही नाही. बरं. पण एक विषय असा आहे की आबा 10वीत असताना गेले. हो. 11वी नंतर मतदारसंघात थोडंसं आपण आईचा हातभार हलका करण्यासाठी फिरलं पाहिजे हो. असं आम्हाला वाटलं. माझी बहीण त्यावेळेस फिरायची, मीही काही कार्यक्रम घेऊन फिरायचो, काही भेटीगाठी करायचो. बरं. त्यातून प्रश्न समजायला लागले, राजकारणाची ओढ लागली. करेक्ट. मी 11वी-12वी जिथं कॉलेजला होतो, सुदैवानं मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो तिथं माझे मित्रही असे होते की त्यांनी मला अपलिफ्ट फार चांगल्या पद्धतीने केलं. माझा कॉन्फिडन्स जिथं वाढणं आवश्यक होतं तो कॉन्फिडन्स खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या काळात कोणी वाढवायचा प्रयत्न केला असेल तर ते माझ्या हॉस्टेलच्या मित्रांनी केलं. आणि ते सगळेच एकत्रित आले. अगदी खरं सांगायचं झालं तर माझं पहिलं फेसबुक अकाउंट हे माझ्या मित्रांनी काढलेलं आहे. बरं. आणि ते शेअर सुद्धा त्यांनी केलेलं आहे. अच्छा. तर आजही ते सगळे मित्र ज्या वेळेस भेटतात किंवा भेटण्यापेक्षा एखादं इलेक्शन लागलं तर प्रत्येक जण आपापला काहीतरी भार उचलतो आणि कामाला लागतो. न सांगता, म्हणजे माझा भाऊ आणि मी एका वर्गात असल्यामुळे काही गोष्टी माझ्या कानावर न घालता सुद्धा माझे बरेच मित्र काहीतरी करत असतात. सुदैवाने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून ते येत असल्यामुळे आता मी कुठेही दौऱ्यावर गेलो तर आवर्जून त्यांच्या घरी जातो आणि तेही त्यांच्याबरोबर 4-5 त्यांचे मित्र घेऊन येत असतात. त्यामुळे वेगळा कॉन्टॅक्ट वाढतो. आज सगळेजण वेगळ्या क्षेत्रात आहेत त्यामुळे सगळ्या क्षेत्रांची माहिती सुद्धा त्यांच्यामुळे मिळते. पण रोहित दादा, मगाशी बोलता बोलता तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केलात की खरं तर राजकारण म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एक वेगळी इमेज तयार होते आणि आजकाल सोशल मीडिया हाही तेवढाच पॉवरफुल आहे. तर सोशल मीडियावरती आता तुमचं, आम्ही आत्ता जेव्हा त्याचा डेटा सगळा काढला तेव्हा जवळपास इंस्टाग्रामवरती तुम्हाला 1,44,000 फॉलोअर्स आणि ट्विटरवरती जवळपास 69,000 फॉलोअर्स आहेत. इट्स नॉट अ स्मॉल नंबर, इट्स अ बिग नंबर. आणि हे सगळं मेंटेन करताना बाकीचे, म्हणजे मी नाव नाही घेणार कोणाचं, पण फक्त ते एक स्वतःचा अपीअरन्स असावा असे काही राजकारणी आणि जे काम करत राहतात आणि ते सोशल मीडियावरती येतात त्यांना काहीतरी म्हणून मित्रत्वाचा सल्ला काय द्याल तुम्ही? आता मुळात मी ज्या जनरेशनमधून येतोय, हो, आत्ताची राजकीय परिस्थिती बघितली वेगवेगळ्या परिसरातली, तर काही लोकांना सोशल मीडिया अपीअरन्स म्हणजे राजकारण वाटतंय. रील्सचा फार मोठा ट्रेंड आहे सध्या. खरंय. पण समाजाला राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहेत किंवा एक राजकारणी म्हणून आपण काय काम केलं पाहिजे, समाजकारण आणि राजकारणातली जे अंतर आहे ते अंतर ओळखता आलं पाहिजे. समाजकारण करत असताना काय केलं पाहिजे, गरज काय आहे हे वेगळं आणि राजकारण वेगळं असं माझं मत आहे, मला वाटतंय. त्यामुळे समाजकारणातून राजकारण नक्की करता येतं, पण आज सोशल मीडियामध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे. आज ज्या एरामध्ये आपण आहे तिथं सोशल मीडिया सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. पण फक्त सोशल मीडियामध्ये असणं म्हणजे आपण राजकारणात आहे किंवा समाजासाठी काहीतरी वेगळं करतोय असं स्वतःचा ग्रह तयार करून घेणं हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतंय. किंबहुना आता मी कोणाला सल्ला देणं इतपत मोठा नाही, पण माझ्याकडून ती चूक होणार नाही याची काळजी मी घेतोय. पण असा एखादा तुम्हाला काय म्हणू ज्याला आपण की आता समाजकारण करत असताना प्रत्येकाला एखादी गोष्ट भावते आणि ज्याला आपण म्हणतो की एखादा प्रसंग किंवा एखादी परिस्थिती अशी उद्भवते, म्हणजे जो तुम्हाला स्पेसिफिकली आठवतोय का तर सांगा मला, की खरं तर ते आव्हान होतं बट इव्हेंच्युअली इट गॉट कन्व्हर्टेड एज अन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे ते आव्हान न बघता ही संधी आहे माझ्यासाठी, असा एखादा प्रसंग डोळ्यासमोरून जातोय का? अगदी 2 घटना आहेत. अगदी एक 16 फेब्रुवारीला आबा गेले, 1 ऑगस्टला बाजार समितीची निवडणूक तासगावला झाली. बरं. त्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि ती दगडफेक आमच्यावरती झाली. मी, माझी आई, माझे चुलते, माझी बहीण आणि मोजके 15-20 कार्यकर्ते एका मंगल कार्यालयामध्ये होतो. त्या मंगल कार्यालयावरती पाऊस पडतोय तसे दगड पडत होते, आवाज येत होते आणि त्यातला एक दगड आमच्याकडे, त्याबरोबर येळावीचे एक जुने सहकारी आबांचे होते, त्यांच्या डोक्यामध्ये आमच्या समोर येऊन लागला. मला अजूनही आठवते, मी त्यांच्या डोक्यावरती रुमाल धरला होता. आता तुम्ही किती वर्षांचे होतो त्यावेळी? मी 11वीला होतो. मग त्यावेळेस ते आव्हान वाटायचं, पण आपली भीती मोडायची ही संधी आहे परतच्या काळात. आता तसा एखादा प्रसंग घडला तर निश्चितपणाने भीती वाटणार नाही. दुसरी गोष्ट, कवठेमंकाळची नगरपंचायतीची निवडणूक
तशी आव्हानात्मक वाटायची. हम्म. पण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान मी ज्यावेळेस त्यावरती विचार केला हम्म. हम्म. त्यावेळेस हे आव्हान संधी आहे हे माझ्या लक्षामध्ये आलं. हम्म. आम्ही सूक्ष्म नियोजन केलं, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी चांगल्या प्रमाणात कष्ट केलं हम्म. आणि आम्ही ते पॅनल निवडून आल्यानंतर आव्हानाचं रूपांतर संधीत कसं होतं त्या निवडणुकीनं मला शिकवलं. बर. आणि त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी मला शिकायलाही मिळाल्या. किंबहुना एकूण मतदारसंघात फिरत असताना सुद्धा त्या प्रक्रियेत मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. माझे वडिलांचे जे जुने सहकारी आहेत, तू काय केलं पाहिजेस यापेक्षा काय नाही केलं पाहिजेस कुठे यावरती त्यांनी भर दिला. आजही मतदारसंघात असे अनेक लोक आहेत, एखाद्या ठिकाणी मी भाषण करत असलो तर ते भाषण रेकॉर्ड करतात आणि संध्याकाळी ते माझ्या व्हॉट्सअपला पाठवतात आणि आज हा उच्चार चुकला, बर, हे चुकलं, हे वाक्य चुकलं, हे नाही बोलायला पाहिजे. बर. अशी घडवणारी माणसं जर बरोबर असतील तर जसा घडणारा असावा लागतो तसे घडवणारे असावे लागतात. खरं. आणि सुदैवानं मग ते वडिलांची पुण्याई असेल किंवा आपण ज्या पद्धतीने कार्यरत आहोत, लोकांना अपेक्षा आहेत, घडवणारी माणसं सुद्धा सभोवताली तशी आहेत, याचा मनापासून आनंद होतोय आणि ती घडवतात. वा. एखादा असा प्रसंग आठवतोय किंवा 2000 ती जी नगरपंचायतची निवडणूक जिंकली, तुम्ही मगाशी बोलता बोलता हा उल्लेख केलात की थोडंसं दडपण आलं होतं. ज्या क्षणाला निकाल आला आणि तुमचे सगळे उमेदवार जिंकलेत, असं त्या क्षणाला पटकन मनामध्ये काय विचार आला होता? 10 उमेदवार जिंकले, एक हाती सत्ता त्या नगरपंचायतीमध्ये आली. मी सुरुवातीला मनामध्ये एक ग्रॅटिट्यूड होता, कृतज्ञता माझ्या मनामध्ये होती. आणि कृतज्ञता हा शब्द खरं तर यशवंतराव चव्हाण साहेब असतील वगैरे या गोष्टी थोड्याशा वाचल्या होत्या, त्यामुळे त्या गोष्टींचा अनुभव होता. घरातून ते शिकवलंही गेलं होतं. आजही घरात थोडंसं जमिनीच्या वर चाललंय असं लक्षात आलं तर जमिनीवर आणणारी लोक घरात आहेत. बर. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं ते शिकायला मिळालेलं आहे. ज्यावेळेस जिंकलो जल्लोष आमचा झाला, पण मंदिरात आम्ही सगळे बसल्यानंतर मी त्यावेळेस माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं, ते भाषण अनेक न्यूज चॅनल्सवरती आजही आहे, युट्यूबवरती आहे, की इथून आपल्याला शहरात कुणालाही त्रास न होता आपल्याला आपापल्या घरी जायचे, हुज्जत कुणाशी घालायची नाही, हे मी माझ्या त्यावेळेस भाषणामध्ये सांगितलं होतं. कारण ज्या परिस्थितीतून हे सगळं प्राप्त झालं होतं, यश हे कष्टानंतर मिळत असतं आणि कष्ट करत असताना जी आपली भावना आहे तीच यश आल्यानंतर सुद्धा भावना असली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यामुळं माणसानं विनम्र असलं पाहिजे आणि कुठल्याही पदावरती गेला, आज मी किती उदाहरणं आपल्याला सांगू शकतो, जे चांगल्या चांगल्या पदावर दीर्घकाळ माणसं असताना सुद्धा ते ज्या पद्धतीनं बेसिक सुरुवातीच्या काळात होते त्याच पद्धतीनं आज सुद्धा वावरतात. आज सुद्धा शिकण्याची वृत्ती त्यांची तीच आहे. विनम्रता त्यांच्यामध्ये दुप्पट तिप्पट पटीनं वाढलेली आहे, मी बघतोय. असे अनेक लोक आहेत त्यांच्यामध्ये ते बघायला मिळतं. त्यामुळे आपण सुद्धा तसं असलं पाहिजे असं मला वाटतं. रोहित दादा, मगाशी बोलता बोलता की चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, लोकांनी वाचायला शिकवल्या आणि ज्याला आपण म्हणतो की ते सुधारणारे मंडळी अवतीभोवती आहेत असं तुम्ही उल्लेख केला. माहिती जेव्हा आम्ही या संदर्भात गोळा करत होतो, अशी माहिती डोळ्यासमोर आली होती की विधानभवनामध्ये, विधानसभेच्या त्या परिसरामध्ये जे ग्रंथालय, त्या लायब्ररीमध्ये आपले एक सहकारी त्यांनी जेव्हा चौकशी केली की रेग्युलर वाचनासाठी येणारे कोण, तर तिथल्या ग्रंथपालांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नाव घेतलं, ते आबांचं नाव घेतलं होतं. तेच संस्कार तुमच्यामध्ये पण आलेत. रात्री कितीही उशीर झाला तरी वाचल्याशिवाय झोपायचं नाही हा शिरस्त तुम्ही पाळता. कोणतं पुस्तक जास्त मनाला भावलं आहे? मी सुरुवातीचं पहिलं पुस्तक ज्यावेळेस वाचलं, गांधीजींच्या बाबतीतचं वाचलं होतं. मुळात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आबांनी सुरुवातीला अमर चित्रकथाच्या त्या कार्टून टाईप्स पुस्तकं मिळायची. सुरुवातीला लहान लहान असायची, 20 पानांची. तर ते घरी आम्हाला आबा आणून द्यायचे, आम्ही ती वाचायचो. आणि आपण आपल्या भोवती जे बघतो तशीच मुलं घडत असतात असं मला वाटतंय. आबांना आम्ही वाचताना बघितलेलं नेहमी, आणि आबांचं वाचन फार अवांतर होतं. कितीतरी उदाहरणं, म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं वाचून मी ते उदाहरण सांगतोय असं नाही, पण आबांचेच एक जुने सहकारी सांगतात की आबा एकदा पुस्तक वाचत असताना ते एवढे व्यस्त होते की ती व्यक्ती तिथे येऊन 10 मिनिटं बसली हे सुद्धा आबांना माहित नव्हतं. आणि इतक्या तल्लीन होऊन ते वाचायचे. मग त्याच्यानंतर पहिली
ऑटोबायोग्राफी महात्मा गांधींची वाचली होती. कृष्णाकट सुद्धा मनाला भावणारी आहे. हू मूड माय चीज असं एक इंग्लिश पुस्तक आहे, ते सुद्धा फार आवडलं होतं, कारण प्रत्येक पुस्तकातून एक मेसेज असतो आणि तो मेसेज आपण आपल्या जीवनात आत्मसात करायचा असतो. प्रत्येक पुस्तकाचा केलाच पाहिजे असं नाही, पण जे आपल्याला गरजेचं वाटतंय ते आपल्याला उचलता आलं पाहिजे असं वाटतंय. माझा भर जास्तीत जास्त बायोग्राफीज आणि ऑटोबायोग्राफीज वाचण्यावरती सुरुवातीला मी ठेवला. आता आजही म्हणजे घरात वाचणारी बरीच लोक आहेत. माझा भाऊ मोठा, तो फार चांगल्या प्रमाणात वाचतो. माझी बहीण आहे, ती फार चांगल्या प्रमाणात वाचते. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनमध्ये साधारण 3 महिन्याच्या काळामध्ये माझी आणि माझ्या भावाची शर्यत लागली होती की कोण जास्त पुस्तकं वाचतंय. त्यानं किती वाचली हे मला माहित नाही, पण तोही माझ्यापेक्षा जास्त स्पीडने वाचतो. पण मी तरी 28 पुस्तकं वाचली मला आठवतंय. तर तशी ती वाचनाची आवड घरात बऱ्यापैकी सगळ्या लोकांना आहे आणि एकदा त्यात आपण तल्लीन झालो तर ती आवड वाढत जाते असं मला वाटतं. आणि आजच्या पिढीने तरी वाचलं पाहिजे असं सगळी लोक म्हणतात. लायब्ररीमध्ये बाबा काका बसायचे आणि आबांनी सुरुवातीला ज्या पार्श्वभूमीतून आबा आले होते, आबांनी वाचन केलं. वाचन केल्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये आबांना चांगलं यश मिळालं. कालांतराने नेतृत्व करण्याची संधी मिळाली. नेतृत्व करत असताना विरोधी पक्ष नेता म्हणून काम करण्याची संधी जेव्हा मिळाली, त्यावेळेस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातला अभ्यास आपल्याला असला पाहिजे यासाठी आबांनी आमदार झाल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा केला होता. आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन त्यांनी परिस्थिती बघितली. लायब्ररीमध्ये आतापर्यंत कोणी काय काय भाषणे केली आहेत, विधिमंडळाचे नियम काय आहेत, अधिवेशनाचे नियम काय आहेत, हे सगळे आबांनी वाचले. आणि त्याच्यानंतर प्रत्येक विषयावरती आपला अभ्यास असला पाहिजे यासाठी आबा त्या लायब्ररीमध्ये सुद्धा सारखे बसायचे. ही आठवण बाबा काका नेहमी सांगायचे. बाबा काका आता रिटायर झाले, पण ती आठवण ते नेहमी सांगायचे ना, आपण सुद्धा त्या पद्धतीने ग्रूम झालं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे आम्ही ते पण प्रयत्न करतोय. म्हणजे शेवटपर्यंत विद्यार्थी दशेतच आबा राहिले असं? शेवटपर्यंत ते विद्यार्थी दशेत राहिले आणि ते विद्यार्थी असताना इतरांना शिकवत. वा 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 वा. आणि मला वाटतं तोच त्याचाच इम्पॅक्ट म्हणून की काय, मला वाटतं आपण ज्या म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणालो की वेगवेगळ्या विषयांवरती तुमच्याशी मला गप्पा मारताना ते सगळं जाणून घ्यायला आवडेल. रोहितदादा, आजकालच्या म्हणजे आता खरं तर आपण बघतो की परदेशामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स फार कमी आहेत तुलनेने. सगळे जे आहेत ते सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत. त्याच्या तुलनेत जर बघितलं तर आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये तेवढी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही तितकी सक्षम नाही आहे. एकूणातच सरकारी रुग्णालयांमध्ये ज्या गर्दीमुळे जो काही परिणाम होतो त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न यापूर्वी आलेत, त्याच्याबद्दल तुम्ही वक्तव्यही केलीत, पण त्याचं व्हिजन काय पुढे? मी ज्या परिसरामध्ये काम करतोय, तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये, तिथे काम करत असताना सुरुवातीच्या काळात आबांनी अनेक PHCs उभ्या केल्या. तिथं स्टाफ देण्याचा प्रयत्न केला. लहान लहान गावांमध्ये चांगले चांगले हॉस्पिटल आबांनी त्या काळात उभे केले. आणि ज्या काळात आरोग्याच्या गोष्टींना किंवा आरोग्याच्या विभागाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, त्या काळामध्ये आपल्या तासगाव कवठेमहांकाळमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम आबांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून केला. नागदचा दवाखाना असेल, जायगावांचा दवाखाना असेल, तासगावमध्ये सुद्धा अनेक गावात जिथं आबांनी दवाखाने उभे केले. हे सगळं झाल्यानंतर आज मतदारसंघामध्ये काम करताना कोरोनाच्या काळातली परिस्थिती जर बघितली, तासगावचं ग्रामीण रुग्णालय 30 बेडचं होतं, कवठेमहांकाळचं उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचं होतं. तर तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची परिस्थिती तालुक्यात वाढल्यानंतर आम्ही थोडंसं बेड वाढवायचा विचार केला. तर बेड वाढवायचे असताना प्रायव्हेट हॉस्पिटल्स अनेक लोक चालू करत होते. अनेक लोकांनी प्रायव्हेट डॉक्टर्स घेऊन स्वतःचा सेटअप केला, पण तिथं खर्च जास्त होत होता. आणि कोरोनाच्या काळात एकतर लोकांच्या हाताला काम नव्हतं, खिशात पैसे नव्हते. अशा काळामध्ये कोरोनाच्या उपचारासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न लोकांसमोर होता. त्यामुळं गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मोफत सुविधा उभा करणं ही जबाबदारी आपण उचलली पाहिजे असं आम्हाला वाटलं. आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या मागे ITIचं कॉलेज आहे, तिथे आम्ही प्राचार्यांना विनंती केली, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली, ते हॉस्पिटल ताब्यात, ते ITIचं कॉलेज ताब्यात घेतलं. तिथं आम्ही नवीन 30 बेड वाढवले, 60 बेडचा दवाखाना आम्ही चालू केला. मी अगदी एखाद्या गोष्टीचा उहापोह करणार नाही, पण
एक वेळ अशी आली होती की तासगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त इन्फन्सी रेट वाढला होता. हो. तो कमी करणं आव्हान होतं. त्यामुळे आम्ही स्टाफ वाढवला, हे बेड वाढवले, तिथं लागणाऱ्या ज्या मशीन्स होत्या त्या मशीन्स आम्ही CSR मधनं मुंबईतल्या काही लोकांच्या मदतीने उभ्या केल्या. बर. आणि कोरोनाच्या काळात काम केलं. कवठेमंकाळ तालुक्यात 50 बेडचं दवाखाना आहे. त्या दवाखान्यावरती जतचा भार होता, सांगोल्याचा भार होता. या 2 तालुक्यातले पेशंट तिथे यायचे आणि त्यामुळे तिथल्या हॉस्पिटलवरती भार होता. कवठेमंकाळ तालुक्यातल्या रुग्णांना योग्य वेळेस बेड मिळत नव्हता असं वाटलं. तिथेही काही चांगल्या प्रायव्हेट डॉक्टर्सने एकत्र येत एक दवाखाना चालू केला होता. योग्य आणि मुबलक दरात ते कवठेमंकाळ तालुक्यासाठी करत होते, कारण ते स्थानिक तिथले होते. बरोबर. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून आपण सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. यासाठी कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या उणिवा आम्हाला जाणवल्या त्या उणिवा भरून काढण्याचं काम आम्ही केलं. एक प्रसंग असा होता तासगाव तालुक्यातला की तासगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये मला अचानक 11:30 वाजता रात्री साहिल जमदाडे आमचे डॉक्टर होते तिथं, त्यांचा फोन आला की दादा ऑक्सिजन संपलंय, दिवसभरात जिल्ह्यात कुठंच ऑक्सिजनचा पुरवठा झालेला नाही असं कळतंय आणि आता जर ऑक्सिजन आम्हाला मिळालं नाही पुढच्या 2-4 तासात तर माझ्या समोर पेशंट तडपडून मरतील आणि मी काही करू शकणार नाही अशी परिस्थिती होईल. रात्री 12 वाजले होते. सांगलीच्या ऑक्सिजन प्लांट जिथून सगळ्या जिल्ह्याला ऑक्सिजन दिलं जायचं तिथे मी रात्री 12 वाजता गेलो. त्यावेळेस अजितदादा उपमुख्यमंत्री होते. मी त्यांना फोन केला, ऑक्सिजनची गाडी आम्ही मागवून घेतली आणि सगळ्यात आधी तासगाव आणि कवठेमंकाळला ऑक्सिजनच्या गाड्या मी रवाना केल्या. ती उणीव जाणवली. टाटा CSR फार मोठ्या प्रमाणात देत होते. मी राजेश टोपे साहेबांना विनंती केली आणि ऑक्सिजन प्लांट टाटांच्या माध्यमातून मी तासगावला एक उभा केला, कवठेमंकाळला एक कोरोनाच्या काळातच उभा केला. आणि त्याच्यानंतर एक उणीव इन्फ्रास्ट्रक्चरची जी जाणवली ती इन्फ्रास्ट्रक्चरची उणीव लक्षामध्ये घेत कोरोनाच्या नंतर नवीन उपजिल्हा रुग्णालय आम्ही तासगाव तालुक्यासाठी मंजूर केलं आणि वाढीव 50 बेडचा नवा दवाखाना आम्ही कवठेमंकाळ तालुक्यासाठी मंजूर केला. त्यामुळं ते पण काम चांगल्या प्रमाणात होऊ शकलं. खरंच ही जी म्हणजे आता मी काय पद्धतीने आपण त्याला रिॲक्ट व्हावं की एखादी नैसर्गिक आपत्ती आल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो. तुमचं नेमकं विजन काय आहे आरोग्य सेवेच्या बाबतीत? आतापर्यंत परिस्थिती अशी होती की अशी आपत्ती कधी आली नव्हती किंवा पेशंटचा इन्फ्लो एवढा मोठ्या प्रमाणात कधी नव्हता. बरोबर. म्हणून कदाचित त्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज जाणवली नसेल. हो. पण आता यातून एक कुठेतरी समज घेत आपण यापुढच्या काळात अशी परिस्थिती आली तर जी अडचण कोरोनाच्या काळात आपली झाली ती होता कामा नये यासाठी दक्ष असणं आवश्यक आहे. आता मतदारसंघात आम्ही त्या पद्धतीने करतोय. मी मतदारसंघात 2021 पासून आरोग्य शिबिरे देतोय. आबापूर्वी घ्यायचे 2014 ते 20 त्याच्यात खंड पडला, पण 2021 पासून आम्ही आमचे सगळे सहकारी मिळून आरोग्य शिबिरे देतोय. आतापर्यंत 5,500 ऑपरेशन आम्ही मतदारसंघामध्ये केलेले आहेत. आणि हे करत असताना काही त्रुट्या अनेक डॉक्टरांशी बोलल्यानंतर आम्हाला जाणवतात. एक गोष्ट मला लक्षामध्ये आली की आज हॉस्पिटल आपण उभे करतोय पण तिथं लागणारा स्टाफ आपल्याकडे नाहीये. गव्हर्नमेंटकडे नोकर भरती न झाल्यामुळे स्टाफ अवेलेबल नसतो. स्टाफ उपलब्ध नसल्यामुळे ते हॉस्पिटल मोठे बांधून अनेक हॉस्पिटल आज कुलूप लावून बंद आहेत. दुसरी गोष्ट आम्हाला अनेक ऑपरेशन्स करताना अशी जाणवली की काही ऑपरेशन्स असे आहेत जिथे आम्ही CSR मधून देतोय, पण काही ऑपरेशन्स असे जे स्कीममध्ये शासनाच्या बसतात. पण ते स्कीममध्ये जे ऑपरेशन बसतात कर्नाटक राज्याच्या तुलनेत किंवा मध्य प्रदेश राज्याच्या तुलनेत कर्नाटकमध्ये तिथल्या दवाखान्यात ज्या स्कीम्सला जेवढे पैसे दिले जातात तेवढे पैसे आपल्या राज्यात दिले जात नाहीत. ही पहिली गोष्ट आहे. आता 4.2% स्टेट बजेटच्या अलोकेशनच्या मध्ये आपल्या आरोग्य विभागाला आपण मागच्या बजेटमध्ये दिलेले आहेत, जे ॲव्हरेज 6-6.5% इतर राज्यांमध्ये दिले जायचे किंवा आपण मागं पण आपल्या राज्यामध्ये ते द्यायचो. आता 4.2% मध्ये एवढं कमी बजेट का, किंवा ते जे बजेट आहे ते कशावर खर्च होतं हे आपण लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. आता एक गोष्ट अशी आहे की अनेक ऑपरेशन्स ज्यावेळेस आपण स्कीम मधले करतो, स्कीम मध्ये एखाद्या ऑपरेशनला उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर आपण एक सर्टन अमाऊंट ठराविक रक्कम देत असू, तर त्या रकमेमध्ये डॉक्टर जे सामान वापरणार आहे ते सामान येतं का, किंवा डॉक्टर जे सामान वापरणार आहेत, आता डॉक्टरांनी चांगल्या क्वालिटीचं सामान वापरलं पाहिजे किंवा
उदाहरण डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल, लेन्स चांगले वापरले पाहिजेत. यासाठी जर गरज असेल लेन्स चांगले वापरण्याची, तर त्या ऑपरेशनसाठी बजेट जास्त अलोकेट करणं पेशंट पर पेशंट ते तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे ते बजेट वाढवणं गरजेचं आहे. डॉक्टर्स चांगले सामान वापरतायत का नाहीत हे बघण्यासाठी काही कमिटी बसण्या गरजेच्या आहेत. ज्या कमिटीजचा हॉस्पिटल्सवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आहे, अशा पद्धतीच्या कमिटी स्टेट गव्हर्नमेंटच्या असणं गरजेचं आहे. आता मधल्या काळामध्ये मी एक गोष्ट बघितली की आपण इन्फ्रास्ट्रक्चर मोठे उभे करतोय, पण मिरज सिव्हिल मधला एक फोटो माझ्याकडे होता की जिथं पेशंटचे नातेवाईक वेटिंग करत होते तिथे 4 बेड होते आणि त्या 4 बेडवरती कुत्री झोपली होती. तर त्याच्या संबंधित पोस्ट म्हणजे आमचे रोहित दादा पवार त्यांनी केली सुद्धा होती, कारण की मी त्यांना तो फोटो पाठवला होता. जे जुने सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, सांगलीचं सिव्हिल हॉस्पिटलला वसंतदादांचं नाव आहे. सांगलीचं सिव्हिल हॉस्पिटल आज जाऊन बघितलं तर फार जुनं झालेलं आहे. आता तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या परिस्थितीवरून आपण नवीन वेगवेगळे हॉस्पिटल उभा करत असण्यापेक्षा आहेत ते सिव्हिल हॉस्पिटल चांगली सक्षम करणं गरजेचं आहे. आज परिस्थिती अशी आहे की एखादा पेशंट ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालयात किंवा सिव्हिल हॉस्पिटलला गेला तर याची ट्रीटमेंट इथं होत नाही, त्याला प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन जावं असं सुद्धा सांगितलं जातंय. अनेक अडचणी आरोग्य विभागात आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी जे बजेट दिलं जातं ते बजेट वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि राज्य सक्षम करत असताना राज्यातल्या आरोग्य विभागाला सुद्धा तितकंच महत्व देणं गरजेचं आहे आणि येत्या काळात ते होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. पण मग रोहित दादा, तुमच्या बोलण्याचा रोख थोडासा असा घ्यायला हरकत आहे का की राष्ट्रीय सरासरीच्या पेक्षा आपलं बजेट जे आहे ते कमी आहे? आरोग्य विभागाला जे बजेट या फायनान्शियल इयरमध्ये आपण जे दिलेलं आहे, या अर्थसंकल्पामध्ये जे आपण दिलं ते निश्चितपणाने कमी आहे आणि ते वाढवणं गरजेचं होतं. किंबहुना कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये काम करत असताना ते वाढणं अपेक्षित होतं, पण ते कमी झालेलं आपल्याला बघायला. पण याच्यासाठी तुमचा पाठपुरावा काय चालू? नाही, राज्य सरकारचा हा विषय होता, राज्य पातळीवरचा हा विषय होता. माझ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटल्समध्ये कुठं स्टाफ कमी पडणार नाही याची खात्री आम्ही घेत होतो. तो मॅक्झिमम भरून घ्यायचा सुद्धा प्रयत्न केला. आता कॉन्ट्रॅक्च्युअल भरत्या, कंत्राटी भरत्या चालू आहेत, त्या माध्यमातून भरून घ्यायचाही प्रयत्न केला. पण सरता शेवटी विचार करायचा झाला तर जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस मी पाठपुरावा करतोय त्यावेळेस तिथून जो स्टाफ भरती होतो तो जिल्ह्यात दिला जातो. मग पुन्हा त्या तुलनेत तासगाव तालुक्याला असेल किंवा कवटेमंका तालुक्याला असेल स्टाफ मिळताना कमी मिळतो. पण ती तहान न बागणारी झाली की काय असं वाटायला लागलेलं आहे, त्याच्यावरती काम करणं आवश्यक. पण मग ही उदासीनता नक्की कोणाची? शासनाची उदासीनता? नाही, ही उदासीनता खरं तर आजपर्यंत जी प्रक्रिया होत आली त्या प्रक्रियेनंतर कोरोनासारखा महारोग आला, त्याच्यात जो आपल्याला फटका बसला, त्यातून जे शिकायला मिळालं त्या शिकण्यातून आपण बोध घेतोय का नाही असं पुन्हा आता वाटायला लागलेलं. त्यामुळे शिकलं पाहिजे, त्यातून बोध घेतला पाहिजे. भविष्यात तशी परिस्थिती उद्भवली तर जो लॉस आपल्याला सोसावा लागला तो लॉस आपल्याला त्या प्रमाणात सोसावा लागणार नाही याची खात्री आपण केली पाहिजे. पाश्चिमात्य काही देशामध्ये सुद्धा फटका मोठ्या प्रमाणात बसला. मी अगदी भारतातच फक्त अशी परिस्थिती होती असं म्हणणार नाही, पण तिथल्या देशांमध्ये ती परिस्थिती ते कव्हर करू शकले. कालांतराने तिथं काही नव्या गोष्टी उभ्या करत त्यांनी ते परिस्थिती कंट्रोल केली. तीच परिस्थिती आपणही परतच्या काळामध्ये कंट्रोल केली, पण त्याला वेळ लागला. आपल्याला नवी यंत्रणा उभा करण्यात आपला वेळ गेला. तो वेळ येत्या काळात जाऊ नये याची खात्री आपण केली पाहिजे. रोहित दादा, तुम्ही बोलता बोलता आरोग्य व्यवस्थेवरती बोललात, प्रिकॉशन आणि प्रिव्हेन्शन काय काय घ्यावी. खरं तर ज्याला आपण म्हणतो की तहान लागल्यानंतर वीर खाण्यापेक्षा सुविधा उपलब्ध करून ठेवा, लोकांना त्याचा फायदा उठवता येईल, त्याचा फायदा घेता येईल. याचबरोबर राजकारणी म्हणून, एक युवा राजकारणी आणि अभ्यासू राजकारणी म्हणून मला तुम्हाला हाही प्रश्न विचारावासा वाटतो की शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत आपण आता जसं बघितलं की महाराष्ट्रातल्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचं बरीचशी आव्हानं आहेत. तुमच्या दृष्टीने कोणती आव्हानं जास्त महत्त्वाची आहेत जी प्रायोरिटाईज केली पाहिजेत? शिक्षण क्षेत्र हे कुठल्याही देशाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र मानलं जातं. आता एक गोष्ट सांगायची झाली तर ग्रामीण भागामध्ये शिक्षणामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल झालेला ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. बरोबर. आता आजची आपण परिस्थिती बघतोय की
म्हणजे माझे वडील भाषण करताना नेहमी म्हणायचे की ज्या सुविधा शहरातल्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत त्याच सुविधा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत, ही त्यांची भूमिका होती. आणि त्यावरती त्यांनी काम करण्याचा त्या काळामध्ये तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्यामध्ये प्रयत्न केला. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या जिल्ह्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे तासगाव तालुक्यातले आणि कवटेमंकाळ तालुक्यातले असायचे. आणि आबा गृहमंत्री असताना त्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी पूर्ण एक दिवस थांबायचे आणि त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करायचे, त्यांच्या शिक्षकांशी चर्चा करायचे आणि एक प्रोत्साहन देण्याचं काम आबा त्यावेळेस करायचे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना जी आव्हानं आपण बघतोय, आज राज्य शासन अनेक निर्णय घेते, त्यापैकी एक निर्णय राज्य शासनाने गेल्या 2 वर्षातला जर बघितला तर पटसंख्येप्रमाणे शाळा कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि जिथं पट कमी आहे तिथं शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आता शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे. अनेक भाग आहेत जिथून मुलं येऊ शकत नाहीत, यायची साधनं नाहीत, तिथं शिक्षक पूर्वी दिला जायचा. अगदी एक विद्यार्थी जरी असला तरी एका विद्यार्थी मग एक शिक्षक दिला जायचे. अशी अनेक उदाहरणं कोकण पट्ट्यातल्या अनेक भागांमध्ये, गावांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. आज राज्य शासनानं निर्णय घेतल्यानंतर 14,000 शाळा जिल्हा परिषदेच्या या बंद केल्या गेल्या. बरोबर. आता 14,000 शाळा जिल्हा परिषदेच्या बंद केल्यानंतर मला जो पेपरात आकडा वाचायला मिळाला, साधारण 1.5 ते 2 लाख मुलांना त्याचा फटका बसला, ते भोगावं लागला. बापरे. आता 1.5-2 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये खड्डा जो पडलेला आहे, तो खड्डा शासन काय भरून काढणार आहे का? उद्या याच मुलांना ज्यावेळेस नोकऱ्या लागणार आहेत त्यावेळेस नोकऱ्या करत असताना त्यांना शिक्षणाची अट घातली जाणार आहे. त्यामुळं शासनाने या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. आम्ही तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये काम करत असताना मी 2019 साली एक निर्णय घेतला की आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करायचं आहे. आणि 2019 मध्ये सुमनताईंचा, म्हणजे माझ्या आईचा जो पहिला निधी होता तो शाळांवरती खर्च करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. कालांतराने एक चांगले अधिकारी सांगली जिल्ह्याला मिळाले. मॉडेल स्कूल योजना ही त्यांनी मला बोलून दाखवली. त्यामध्ये अजून काय आवश्यक होतं, कारण कॉलेजला मी मुंबईला असल्यामुळे मला शाळांमध्ये अनेक शाळा बघायला मिळाल्या. त्या शाळांमध्ये काय फॅसिलिटीज दिल्या जातात ही मी त्यांच्याशी चर्चा केली. आणि मॉडेल स्कूल योजनेमध्ये शासनाचा थोडा निधी, थोडा CSRचा निधी असा दिला जायचा. आम्ही दोघांनी चर्चा केली. त्यांनी अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ती योजना जिल्ह्यामध्ये जाहीर केली. ज्यावेळेस इतर तालुक्यातल्या 5-5 शाळा घेतल्या जायच्या त्यावेळेस या योजनेमध्ये थोडंसं संलग्नता माझी सुरुवातीपासून असल्यामुळे मी 15 शाळा तासगाव कवटेमंकाळ तालुक्यातल्या त्या योजनेमध्ये घातल्या. आणि प्रत्येक शाळेला 1-1 कोटी 1.5 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मिळवून देण्याचं काम तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये केलं. आणि मॉडेल स्कूल योजना यशस्वीपणे राबवण्याचं काम आम्ही केलं. त्यामध्ये वॉल कंपाऊंडचा निकष नव्हता. जिथं वॉल कंपाऊंड नाही तिथं वॉल कंपाऊंड आमदार फंडातून देण्याचं किंवा वेगवेगळ्या योजना आहेत, निधी आहेत, त्या मार्गातून आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. तिथं वॉल कंपाऊंड दिले. डिजिटल स्कूल करणं आवश्यक होतं. आमदार फंडातून तिथं डिजिटल स्क्रीन्स दिल्या. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून CSR आम्ही घेतला आणि डिजिटल स्कूल्स करण्याचा प्रयत्न केला. आज मतदारसंघातल्या बहुतांश शाळा या डिजिटल करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, किंबहुना त्या झालेल्या आहेत. अनेक शाळांचा प्रश्न होता की रंग बाला पेंटिंग अशी एक जिल्हा परिषदेच्या शाळांना पद्धत आहे. त्या पेंटिंगचा निकष ग्रामपंचायतीत खरं तर बजेटमध्ये ग्रामपंचायतीच्या बसत नाही. तर आम्ही CSRच्या माध्यमातून त्या रंगोटी करून घेतली, बाला पेंटिंग करून घेतल्या. आज मतदारसंघातल्या शाळा त्याही बाबतीत सक्षम आम्ही केलेल्या आहेत. आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन व्हॅल्यू ॲडिशन आपण मुलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी केली पाहिजे. म्हणून मी एका दक्षिणेतल्या राज्यामध्ये गेलो, किंबहुना हैदराबाद, तेलंगणा या परिसरामध्ये गेलो. तिथं कोडिंगसाठी एक स्कूल उभा केली होती शासनाने. आता ते काय आहे ही उत्सुकता माझ्या मनामध्ये होती. मी ती शाळा बघितली. जी कंपनी ती शाळा चालवत होती त्यांच्याकडून माहिती घेतली. तर कोडिंग विदाऊट कम्प्युटर, ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शाळेमध्ये कम्प्युटर पोहोचलेलं आहे असं नाही, आणि कम्प्युटरच्या शिवाय कोडिंग शिकवता येतं हे त्यांनी सिद्ध केलं होतं. तिथल्या शासनानं त्यांना शाळा बांधून दिलेली आहे, त्याच्यासाठी फंड्स दिलेले आहेत. ती कंपनी ती शाळा चालवते. राज्यभरातले मोजके विद्यार्थी तिथे येत आहेत, कोडिंग शिकतात. त्याचे स्टेजेस आहेत आणि तुम्हाला पटणार नाही, 9वी-10वीचा विद्यार्थी स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट तयार करतो. हे ज्ञान त्या वयात मिळणं आवश्यक होतं.
आम्हाला असं वाटलं की आपल्या मतदारसंघात राबवलं पाहिजे. काही कंपन्यांच्या CSR फंड आम्ही त्यासाठी गोळा केला आणि प्रायोगिक तत्वावरती मतदारसंघातल्या मने राजुरी आणि आरवडे अशा 2 शाळा निवडल्या आणि तिथं साधारण 600-650 विद्यार्थ्यांना कोडिंग विदाऊट कम्प्युटर आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला. आता कोडिंग त्या विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आणि आठवड्यातला साधारण 3 दिवसापैकी रोज 1-1 तास हे आम्ही शिकवायचो. तिथलेच शिक्षक त्यांनी निवडले होते, त्यांच्या मातृभाषेमध्ये कोडिंग त्यांना शिकवत होते. विद्यार्थ्यांनी त्याच्या जीवावरती एक्सपेरिमेंट्स काही तयार केल्या होत्या, लाईव्ह मॉडेल्स तयार केले होते. विद्यार्थी सुद्धा आवडीने शिकत होते. मला त्याच्यानंतर तिथल्या अनेक शिक्षकांनी सांगितले की दादा, हा कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सायन्स असेल किंवा मॅथ्स असेल यामधली प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे, रुची वाढलेली आहे, आवड वाढलेली असल्यामुळे रिझल्ट सुद्धा चांगले येतात. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये हा कोर्स प्रत्येक शाळेमध्ये मतदारसंघातल्या मोफत आम्ही रन करणार आहे. त्यामुळे शाळेच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या बाबतीत हे सुद्धा करायचा निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिशन कोड सारखा प्रोजेक्ट राबवला जाईल त्यावेळेस निश्चितपणाने अनेक पालक, आज राज्यातली परिस्थिती बघितली तर 5वी ते 10वी असेल किंवा वयाच्या 16व्या वर्षीपर्यंत जर आपण बघितलं तर 78 ते 82% मुलं हे प्रायव्हेट स्कूल्समध्ये शिकतात आणि बाकीचे गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये शिकतात. तर गव्हर्नमेंटचे स्कूल जर आपण जिल्हा परिषदेच्या शाळा जर चांगल्या केल्या तर पालकांचा ओघ सुद्धा वाढेल, विद्यार्थ्यांचा ओघ सुद्धा वाढेल. मला वाटतं तुम्ही हा खूप नोबल कॉज आणि काय म्हणतात त्याला CSR फंड्स म्हणणं, म्हणजे खरं तर जिथे फंड्स कमी पडतात तिथे CSRच्या माध्यमातून फंड्स आणणं आणि जिथे ज्याला आपण म्हणतो की गोईंग अहेड, तुम्ही पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने जे तुम्हाला लागणार आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करण्याचं पुढे काही असं डोक्यात विचार आहे? कारण आता तुम्ही कोडिंगचा विषय काढलाच आहे म्हणून न राहता हा प्रश्न विचारतो की आता जग थोडंसं रोबोटिक्सकडे आणि ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे निघालं आहे. तर अशा दृष्टीने बिंग अ लीडर आणि बिंग अ यंगेस्ट लीडर, माझं त्या बाबतीतचं मतदारसंघात मला काय उभं करायचं आहे या बाबतीत एक कल्पना माझी तयार आहे. बरं, कदाचित पुढच्या 5 वर्षामध्ये ते एक सरप्राईज कदाचित माझ्या मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. कारण मी एक प्रामाणिक प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नाला यश येईल असं सुद्धा वाटतंय. कारण की जे प्रेझेंटेशन द्यायचं आहे ते आम्ही दिलेलं आहे. रोबोटिक्स मतदारसंघामध्ये मी रन करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यावरती काम करत असताना शिक्षकांचं मनोधैर्य यावरती सुद्धा मी काम करतोय. आज प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांची संख्या विद्यार्थ्यांमागं कमी आहे. दुसरं कारण शिक्षक भरती, हे दुसरा महत्वाचा प्रश्न आज संबंध राज्यामध्ये निर्माण झालेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. शिक्षक कमी आहेत, ते शिक्षक जास्तीत जास्त भरून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. असलेले शिक्षक, दुसरी एक अडचण अशी आहे की असलेला जो शिक्षक आहे शाळेतल्या एका शिक्षकाला सगळे गव्हर्नमेंटचे कागद असतील किंवा सगळी डॉक्युमेंटरी प्रोसेस पूर्ण करायला, डॉक्युमेंटेशन करायला तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातली 3 दिवस थांबावं लागतं. आणि समजा एखाद्या शाळेमध्ये 4 शिक्षक असले आणि 7 वर्ग असले तर त्या 4 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा पूर्ण वेळ तालुक्याच्या ठिकाणी थांबावं लागतं त्याला, कारण त्याला सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण करून घ्यावं लागतं. यावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे. शिक्षकांचं मनोबल चांगलं असेल तर शिक्षक चांगले शिकवू शकतात, शिक्षक चांगली मुलं घडवू शकतात. त्यामुळं मतदारसंघामध्ये अकॅडमिक्सवरती काम करताना शिक्षकांचं मनोधैर्य, त्यांचं मनोबल यावरती सुद्धा मी काम करतात. इमोशनल इंटेलिजन्सवरती पण काम करणार. वा, व्हेरी नाईस. आपण सुरुवातीला आरोग्य, शिक्षण आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जसे सगळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत, शिक्षण झाल्यानंतर पोटाला खाण्यासाठी म्हणून नोकरी पाहिजे, पण एकूण औद्योगिक विकास आणि एकूण जे काही डेव्हलपमेंट आपण बघतोय त्याच्यामध्ये रोहितदादांचं विजन काय आहे की काय पद्धतीने, कारण सांगली, कवठे महाकाळ म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा हा जो पट्टा आहे, कारण आपण बघितलं तर ITS इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या सगळ्या पुणे मुंबईकडे वळत आहेत. तर तुमच्या भागामध्ये असे काही तुम्हाला तुमच्या काही डोक्यामध्ये विजन्स आहेत का की ह्या पद्धतीचं आम्ही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करू शकू? एक सुरुवात मी जर आपल्याला सांगायचं झालं तर तासगाव, कवठे महाकाळ हा तसा दुष्काळी पट्टा, अगदी जुनं जर बघायचं गेलं तर या भागामध्ये
माळ आणि कुसळ्यांशिवाय दुसरं काही मिळत नव्हतं. स्थलांतराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं. त्या काळात सुद्धा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला. आबांना लोकप्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. कृष्णा नदी ही आमच्यापासून थोडा लांब अंतरावरून आम्हाला सातारा जिल्ह्यातून पाणी उचलावं लागतं अशी परिस्थिती आहे. त्यावेळेस आबांनी निर्णय घेतला की या सगळ्या योजनांवरती काम करायचं आहे. मग मतदारसंघामध्ये टेंबू, म्हैसाळ, आरफळ, विसापूर, पुंदी या सगळ्या योजना आबांनी आणण्याचं काम केलं. साधारण 100-150 किलोमीटर लांबून हे पाणी आणण्याचं काम केलं. आता त्यावेळेसचं आव्हान वेगळं होतं. मुळात पाणीच नाही, शेती नाही, तिथं नोकऱ्या निर्माण करणं फार अडचणीचं होतं. सुदैवानं 2014 पर्यंत काहीसं काम पूर्ण झालं. बऱ्याच भागात पाणी आलं. ऊस, द्राक्ष हे फार मोठ्या प्रमाणात वाढलं. 2014 नंतर जिथं पाणी पोचू शकत नव्हतं त्याच्यावरती आम्ही काम केलं. मी मधल्या काळात एक उपोषण सुद्धा त्यासाठी केलं होतं की वाढीव गावं त्या योजनेमध्ये समाविष्ट केली जावीत, वाढीव पाणी मिळालं पाहिजे यासाठी उपोषण केलं. त्याला यश आलं. वाढीव पाणी सुद्धा आमच्या परिसराला एकूण मिळालं. मला वाटतं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी थेट फोन करून केलं होतं. आता या अडचणी ज्यावेळेस संपतायत त्यावेळेस दुसरी अडचण चालू होते, ती मतदारसंघातल्या नोकरीच्या संदर्भातली. तरुण फार मोठ्या प्रमाणात आहेत. शिकलेल्या मुलांना द्राक्ष बागेत कामाला जावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 1999 साली मतदारसंघात MIDC व्हावी यासाठी आबांनी प्रपोजल ठेवला होता. पण त्यावेळेस पासून काही लोकांनी अनेक लोकांना उठवून बसवलं. त्या MIDCचं श्रेय कदाचित आबांना जाईल म्हणून राजकीय हेतूने ती MIDC थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कदाचित उदारमनाने तो विचार करायला पाहिजे होता की मतदारसंघातलीच मुलं त्या MIDCत काम करणार आहेत म्हणून आपण याला विरोध राजकीय हेतूने नाही केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होते. अनेक लोकांनी विरोध केल्यानंतर आबा पण त्या बाबतीत थोडेसे नमले आणि ती MIDC जी आबांनी करण्याचं ठरवलं होतं ती केली नाही. साधारण ज्या जमिनीवरती शिक्के टाकले गेले ती साधारण 4-4.5 हजार एकर जमीन आहे. आणि आम्ही आता MIDC आपण केलं पाहिजे. 2019 साली मी भाषणामध्ये माझ्या तरुण सहकाऱ्यांना शब्द दिला होता. तरुण फार मोठ्या प्रमाणात माझ्याबरोबर उभे होते आणि ते मोकळे नाहीत राहिले पाहिजेत म्हणून मतदारसंघामध्ये पुढच्या विधानसभेच्या आधी मी MIDC मंजूर करून दाखवेन हा शब्द मी त्यांना दिला होता. आता ज्या अडचणी आबांच्या समोर होत्या त्याच अडचणी माझ्यासमोर सुद्धा होत्या. मलाही त्या अडचणी आल्या. अनेक लोक आडवे पडले. अनेक लोकांना आडवं पडायचा सल्ला काही लोकांनी दिला. पण तरी सुद्धा थोडीशी इच्छाशक्ती जागी ठेवली. जो लॉस किंवा जे नुकसान मतांच्या बाबतीत होईल असं वाटत होतं ते नुकसान गृहीत धरून एक पाऊल धाडसानं घ्यावं लागेल असं आम्हाला वाटलं. कारण एखादी कंपनी आली तर फक्त नोकऱ्या निर्माण होत नसतात, एक इकोसिस्टम डेव्हलप होत असतं, एक कुटुंब चालतं. एक तरुण म्हणून माझा विचार आहे. आणि मी ज्यावेळेस त्याच्यावरती विचार केला, सुरुवातीला आम्ही मोजण्या करून घेतल्या. मोजणी करताना काही लोकांनी आडवं पडले तरी पण आम्ही मोजण्या रात्री अपरात्री करून घेतल्या आणि मतदारसंघात MIDC मंजूर करून दाखवली. अनेक लोकांना असं वाटलं की आता फक्त MIDC मंजूर झाली, पुन्हा 5 वर्ष यावरतीच रेंगाळत आहेत की काय. त्याला जे लागणारं पाणी आरक्षण गरजेचं होतं ते पाणी आरक्षण आम्ही पहिला मंजूर करून घेतलं. त्याच्यानंतर अंतर्गत रस्ते जे लागणार होते 9 महिन्याच्या कार्यकाळामध्ये पाणी आरक्षण सुद्धा मंजूर करून घेतलं आणि अंतर्गत रस्ते जे डेव्हलपमेंटसाठी जो प्लॉट आता MIDC साठी आम्ही मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी जेवढे रस्ते लागणार आहेत ते सुद्धा आम्ही निधी मंजूर करून घेतलाय. त्याचं सुद्धा काम आता चालू होत आहे. त्यामुळे आता MIDCच्या कामांना गती मिळणार आहे. मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून काही चांगल्या कंपन्यांच्या संपर्कात आहे. या MIDCच्या बाबतीचं प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही काही चांगल्या कंपनीजला दिलेलं आहे. आणि ही ग्रीन आणि व्हाईट इंडस्ट्रीसाठी रिझर्व्ड असलेली MIDC आहे. म्हणजे द्राक्षाची शेती जास्त आहे. शेतीवर आधारित जगणारा शेतकरी फार मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आहे. तर मग केमिकल कंपनीज असतील किंवा अनेक लोकांचे प्रस्ताव आहेत पण त्यांना आम्ही परवानगी नाकारतोय. कारण चांगल्या हेतूने आपण रोजगार म्हणून कंपन्या आणल्या पण त्याचं शेतीचं नुकसान होणार असेल तर त्या माध्यमातून सुद्धा बेरोजगार होणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. त्यामुळे तसं न होता आपण ग्रीन आणि व्हाईट इंडस्ट्रीजसाठी MIDC ठेवलेले आहेत. त्या बाबतीतच्या चांगल्या कंपनीज आम्ही आणायचा प्रयत्न करतोय. IT इंडस्ट्रीचा एक विषय काढला. बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागातून फार मोठ्या प्रमाणात लोक पुणे आणि मुंबईकडे जात आहेत.
आता शहर सुजत चाललेली आहेत, शहरांमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा जर आपण बघितल्या तर कमी पडायला लागलेल्या आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की या MIDCतली जी जागा आहे त्यापैकी 5% जागा ही IT कंपनीसाठी रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. आणि IT कंपनीज नुसत्या येण्यानं हा प्रश्न संपतो असं नाही. IT कंपनी जर यायचं म्हणलं तर त्याच्यासाठी IT इकॉनॉमी डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगले हॉटेल त्या भागामध्ये उभा करावे लागतील. ते काही लोकांना अप्रोच आम्ही झालेलो आहे चांगल्या हॉटेल्ससाठी. दुसरी गोष्ट, IT कंपनीजमध्ये आपण आता बघतोय की जे लोक काम करतायत थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण त्या परिसरामध्ये असतं, ते डेव्हलप करावं लागेल इकोसिस्टम प्रमाणे. आणि ज्यावेळेस ही MIDC आम्ही डेव्हलप करतोय, फक्त रोजगार हा प्रश्न सुटतोय असं नाही. ज्या भागामध्ये आम्ही MIDC मंजूर केलेली आहे तिथं हॉटेल व्यवसायाची शक्यता जास्त आहे. येत्या काळामध्ये छोटे छोटे व्यवसाय तिथला तरुण चालू करू शकतो, ती शक्यता जास्त आहे. आणि भाड्यानं घरं देण्याचा प्रकार जो असतो त्यामध्ये सुद्धा एक इन्कम आहे, तर ती सुद्धा एक परिस्थिती येत्या काळामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत निश्चितपणाने वाढवणार आहे. त्यामुळं फक्त कंपन्या येत आहेत, रोजगार येतोय अशी परिस्थिती नसणार आहे. कंपन्यांच्या बरोबर, रोजगारांच्या बरोबर एक इकोसिस्टम सुद्धा तयार होणार आहे. आणि तासगाव कवठेमंकाळला ती संधी जी आहे तासगाव कवठेमंकाळला ती अधिक प्रमाणात आहे, कारण आमच्याकडे जमीन आहे, पाणी आहे, रोड नेटवर्क आमच्याकडे चांगला डेव्हलप झालेला आहे. आणि त्यामुळे आता ग्रीनफील्ड जो हायवे जाणार आहे त्या ग्रीनफील्ड हायवेला एक ओपनिंग MIDCला लागून मिळावी, कारण जो ग्रीनफील्ड हायवे जातोय तो माझ्या MIDCला लागून जातोय. त्यामुळे तिथली ओपनिंग मिळावी अशी सुद्धा मागणी मी गडकरी साहेबांना केलेली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद मला त्यासाठी सुद्धा दिलेला आहे. त्यामुळं एक वेगळं विजन MIDCच्या बाबतीत आम्ही बघतोय आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की आम्ही ते करू शकणार आहे. आणि ते केल्यामुळं पुण्या मुंबईचा भार निश्चितपणाने आमच्या भागातला जो तरुण बाहेर जाऊन जगतोय तो तिथं येऊन जगायला चालू होईल हा विश्वास मला निश्चितपणे. रोहित दादा, मगाशी जे तुम्ही सांगितलं की ग्रीन हायवे तिथून जो जातोय त्याला तुमच्या MIDCच्या इथे ओपनिंग मिळावी यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न केले, तो नक्की काय प्रकार होता? एक विषय असा, ग्रीनफील्ड जो हायवे सेंट्रल गव्हर्नमेंटने प्रपोज केला, बरोबर, हा साधारण सगळ्या ड्राय एरियातून जात होता. अशा पद्धतीचं मॅपिंग त्या हायवेचं केलं गेलेलं आहे. पुणे ते बँगलोर असा तो हायवे जातो. सुदैवानं तो हायवे माझ्या MIDCच्या जवळून जातोय. बर, आता MIDC जवळून जात असताना जर ट्रान्सपोर्टसाठी ओपनिंग चांगली मिळाली किंवा पुणे ते बँगलोर यामध्ये तासगाव कवठेमंकाळची MIDC मध्य ठरू शकते असं मला वाटलं. ते विजन ठेवून आम्ही ती मागणी केली की या MIDCला जर ओपनिंग मिळाली तर अनेक व्यवसाय, अनेक उद्योग या भागामध्ये येण्यासाठी तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आमच्यासाठी होऊन जाईल. म्हणून ती मागणी आपण केली आणि सकारात्मक प्रतिसाद गडकरी साहेबांनी दिलेला आहे. मला विश्वास आहे की काही महिन्यांमध्ये त्याच्यावरती आम्ही नव्याने प्रस्ताव चालू, म्हणजे डिझाईन चेंज करण्याचे अधिकार हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, त्या इंजिनियर्सचे आहेत. त्यांनी त्याच्यावरती काम चालू केलेलं आहे. लवकरच त्याच्यावरती निर्णय होईल. आता हा विषय निघालाच आहे म्हणून अतिशय म्हणजे अगदीच शासनाने कालच त्याचं घोषणा केली की तो GR त्यांनी रद्द केला, शक्तिपीठ मार्ग. आणि ज्याच्यावरती रोहित दादाचं मत काय हे वेगळ्या अँगलने लोकांपर्यंत गेलं. पण मला तुम्हाला आज अगदी प्रामाणिकपणे विचारायचं आहे की तुम्ही शक्तिपीठासाठी जो मार्ग होता, प्रस्तावित मार्ग, त्याला तुम्ही विरोध केलात. तो विरोध करण्यापाठीमागे नक्की कारण काय होतं? विषय शक्तिपीठ हायवेला विरोध करण्याचं कारण असं होतं, आमच्या भागातले अनेक शेतकरी एकत्र झाले. शक्तिपीठच्या विरोधात त्यांची मागणी होती. सुरुवातीला मलाही वाटलं की आपण एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरला विरोध करावा का, कारण डेव्हलपमेंटच्या आड ते येईल का असं मला वाटलं. पण बरोबर मग त्याच्या मुळाशी आम्ही गेलो. आता माझ्या मतदारसंघातले आमचे शिरडोनचे कॉम्रेड आहेत, ते गेली कित्येक वर्ष या शक्तिपीठच्या विरोधात आंदोलनं करतायत, उपोषणं करतायत. त्यांचं कित्येक वेळा उपोषण मी स्वतः मध्यस्थी करून सोडवलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा माझी नेहमी व्हायची. कोल्हापूरमध्ये काही लोक काम करत होती, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. आणि शक्तिपीठला तुम्ही विरोध केला पाहिजे ही माझ्या परिसरातल्या शेतकऱ्यांची सुद्धा भावना होती. बरोबर. मग त्यामध्ये मी जे भाषण केलं होतं पवार साहेबांच्या समोर, मी लगेच गडकरी साहेबांना भेटून आमदार सुमनताईंचं पत्रही दिलं होतं की शक्तिपीठच्या विरोधात शेतकऱ्यांची भावना आहे
आणि ती काय हे मी त्यांना भेटून सुद्धा सांगितलं होतं. हो. आता केंद्र शासनाने त्याच्यावरती निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत मी करतो. आता शक्तीपीठ जो महामार्ग होणार होता त्याला पॅरलल रस्ता ऑलरेडी एक्झिस्ट करतोय, तो सुद्धा हायवेच आहे. आता त्या शक्तीपीठ हा साधारण काही प्रमुख मंदिरांना जोडणारा रस्ता असं त्या रस्त्याच्या बाबतीत सांगितलं गेलं. तर कोल्हापूरला जाणारा रस्ता, पंढरपूरहून कोल्हापूरला जाणारा जो रस्ता आहे तो हायवेच आहे. त्यामुळे मग पॅरलल शक्तीपीठ महामार्ग करण्याची गरज काय, असा आमचा प्रश्न होता. दुसरी गोष्ट, ग्रीनफील्ड हायवे हा ड्राय पट्ट्यातून जात होता, पण शक्तीपीठ महामार्ग जो येत होता तो चांगल्या शेतजमिनी असलेल्या भागातून येत होता. आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळत नव्हता, कारण शासनाने मधल्या काळात एक GR काढला आणि त्या GR नुसार जो मोबदला पूर्वी मिळायचा त्या पद्धतीचा मोबदला आता मिळत नाही. त्यामुळं ज्या जमिनीतून पिढ्यानपिढ्या आपण उत्पन्न काढतोय त्या जमिनीत जर जाणार असतील आणि जो हायवे जातोय त्या हायवेचा सुद्धा काही फायदा होणार नव्हता, कारण महामार्ग होणार होता. एक्सप्रेसवे असल्यामुळे साधारण 10-12 फूट किंबहुना त्यापेक्षा जास्त तो वरून जाणार होता. म्हणजे तो भरून घेतला जातो, समृद्धी ज्या पद्धतीनं खालून भरून घेतलाय. आता तेवढ्यावरून ज्यावेळेस हायवे जातो त्याचा तिथल्या नागरिकांना, ग्रामस्थांना सुद्धा काही फायदा होत नाही. ही पहिली गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. बरोबर. हॉटेल व्यवसाय काही चालू करता येत नाहीत, पेट्रोल पंप चालू करता येत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं तिथलं नुकसान होत होतं. त्यामुळे शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळत नव्हता, म्हणून शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता. माझ्या परिसरात द्राक्षे, ऊस असे बरेच प्रकारची पिकं लोकांची जात होती. 2-4 शेतकरी मी ओळखतोय, त्यांची 6-6, 7-7 एकर त्यामध्ये जाणार होते. आता 6-6, 7-7 एकर पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन जर जात असेल तर त्याही कुटुंबाला त्यांच्या भविष्याचा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणून त्यांनी विरोध केला आणि त्यांच्याबरोबर ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर मीही विरोध केला. मी हा हायवे रद्द होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी उपोषणं केली, आंदोलनं केली, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. हे क्रेडिट तुम्ही स्वतःकडे नाही घेत? नाही, मी घेण्याचा संबंध येतच नाही. मी त्यांचा आवाज बनून माझ्या भाषणामध्ये त्याला विरोध केला आणि त्यानंतर गडकरी साहेबांना भेटून शेतकऱ्यांचा विरोध काय हे मी समजावून सांगितलं. आणि कोल्हापूरला बंटी पाटील साहेब असतील, शाहू छत्रपती महाराज असतील, यांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले होते. सोलापूरला काही लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला होता. तर मग माझ्या शेतकऱ्यांचा आवाज मी बनलो, याचा मला आनंद आहे. वा. आणि मुळात तुम्ही तेही बरं झालं, म्हणजे अगदी म्हणजे आज आपल्या प्रेक्षकांसमोर सुद्धा तुम्ही ते सांगितलं की शक्तीपीठ म्हणजे देवळाला आणि याला विरोध नाहीये, त्याच्यातनं जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार त्याला पर्यायी मार्ग आहे. रस्ते ऑलरेडी आहेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करावं, म्हणजे हा एक पर्यायी मार्ग सुचवला असं म्हणायला हरकत नाही. आपण आता तुम्ही शेतकऱ्यांचा विषय बोलताना आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, शेतकऱ्यांसाठी शीतगृह आणि सुधारित सिंचनाची वाढती मागणी ही का नेमकी आहे? आपण जर एक बघितलं तर सुरुवातीला मी ज्या परिसरातून येतोय तो परिसर दुष्काळी होता. तर आपल्या पट्ट्यातील जर आपण परिस्थिती बघितली तर दुष्काळ पुसण्यासाठी अनेक वर्ष, अनेक दशकं आम्हाला प्रयत्न करावा लागला. 17-17 किलोमीटरचे बोगदे या पाणी योजना रन करण्यासाठी आम्हाला काढावे लागलेत. आबांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. मला जुन्या लोकांच्या अनेक आठवणी लोक सांगतात की आबा एक दिवस मुक्कामाला राहिले होते पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर. म्हणजे जिथं बोगद्याचं काम चालू होतं तिथं. आणि ज्यावेळेस ती परिस्थिती मी लक्षामध्ये घेतोय त्यापूर्वी द्राक्षाची शेती तासगाव तालुक्यामध्ये चालू झाली होती. कवटेमंकाळ तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यापेक्षा दुष्काळाची परिस्थिती भीषण होती. तिथं घ्यायला पीक नव्हतं अशी परिस्थिती होती. त्या काळात नानासाहेब सगरे असतील किंवा त्या शहरातली जुनी जाणती काही लोक होती, त्यामध्ये जगदाळे साहेब होते, त्यांनी पुढाकार घेत एक साखर कारखाना चालवण्याचा प्रयत्न सुद्धा त्या परिसरामध्ये केला. आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेत वाढीव सिंचनाची मागणी एवढ्यासाठी होती की आपण कालांतराने एवढ्या पुढे आलोय आणि आता जर पाणी मिळत नसेल, पिढ्यानपिढ्या ज्या यातना आपल्याला भोगाव्या लागलेल्या आहेत त्याच यातना पुन्हा भोगाव्या लागणार असतील, तर मग लोकप्रतिनिधित्व आम्ही करतोय त्याचा उपयोग तरी काय? आबांनी तो प्रयत्न केला, सिंचन योजना चांगल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न केला. ज्या अपुऱ्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम गेल्या 8-10 वर्षामध्ये आम्ही तो केला. आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या मध्ये एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली की 1996 साली काही लोकांच्या मागणीनुसार बेदाण्याचे सौदे चालू करण्याचा निर्णय झाला होता.
बेदाणा मार्केट त्यावेळेस आबांनी सुरुवात केली. आमच्या परिसरातील जुनी जाणती लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित बेदाण्याचे सौदे चालू केले. आज हजारो कोटींचा टर्नओव्हर बेदाण्यांचा हा तासगाव बेदाणा मार्केटमध्ये होतो. आणि आता तशाच पद्धतीची मागणी द्राक्षाची यायला लागली. द्राक्षामध्ये द्राक्षाचा व्यापार करताना अनेक अडचणी यायला लागलेल्या. पूर्वी द्राक्ष आम्ही चांगली पिकवायचो, लिमिटेड द्राक्षे संबंध राज्यामध्ये होते, विकली सुद्धा चांगली जायचे, व्यापाऱ्यांची वृत्ती चांगली असायची. आज पाणी आलेलं आहे, द्राक्षामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रोग आलेले आहेत, उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे आणि उत्पादनाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही, ही शेतकऱ्याची अडचण झालेली आहे. आणि हे सगळं असताना डिसेंबर महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये गार पडायला चालू झालेली आहे, पाऊस होतोय, अवकाळी पाऊस होतोय, त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतंय. गेल्या 3-4 वर्षामध्ये एकही सीझन सक्सेसफुल झाला अशा पद्धतीचं वातावरण सध्या नाहीये. त्यामुळे 10,000 हेक्टर द्राक्ष कोरोनाच्या काळात मतदारसंघात होते, ते आता 7,500 हेक्टरवरती आलेले आहेत. 3,000-3,500 फरक पडलेला आहे. आणि ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. आता ऊसाचं क्षेत्र आणि ऊसातून मिळणारं उत्पन्न, जमीन जास्त असली की ऊसातलं उत्पन्न परवडू शकतं, पण आपल्याकडे जो शेतकरी राहतो त्याची जमिनीची कॅपॅसिटी, होल्डिंग कॅपॅसिटी ही सुद्धा कमी आहे. त्यामुळे द्राक्षाशिवाय दुसरं कुठलं पीक बागात चालू शकतं अशी परिस्थिती नाही. आम्ही सगळ्यांनी व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक असेल किंवा या गोष्टी असतील, याच्यावरती पर्याय म्हणून द्राक्षाचे सौदे चालू करण्याचा एक पर्याय आम्ही ठेवलेला आहे. आणि द्राक्ष दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय द्राक्ष बागायतदार संघ आणि काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला. महाशिवरात्री दिवशी हा द्राक्ष दिन साजरा केला जातो. आता यावर्षी त्याचं स्वरूप कमी होतं, कारण लोकल लेवलला काही लोकांनी एकत्र येऊन तो साजरा करण्याचा प्रयत्न केला, पण ह्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि येत्या वर्षांमध्ये द्राक्ष दिन हा देशातल्या काही प्रमुख राज्यांमधल्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल असा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहे. त्यामुळे द्राक्षाला प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करतोय. आज शेतीची परिस्थिती जी आपण बघतोय की सिंचन योजना वाढल्या पाहिजेत, पाणी मुबलक मिळालं पाहिजे, ती मिळण्याची परिस्थिती आता मतदारसंघामध्ये निर्माण चांगली झालेली आहे. आम्ही ते चांगलं काम करू शकलेलो आहे. टेंबू, म्हैसाळ, आरफळ, विसापूर, पुंदी या पूर्वीच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेनं आम्ही कार्यान्वित करू शकलेलं याचा आनंद आहे. आणि उत्पन्नात सुद्धा त्याचा फरक पडलेला आम्हाला दिसतोय. ज्या भागात पूर्वी कुसळ असायचे त्या भागात लोक आता ऊसाचं उत्पन्न घ्यायला लागलेत, हे बघितल्यानंतर मनापासून आनंद होतोय. वा, रोहित दादा, शेती आणि शेतीविषयक अनेक गोष्टींवरती तुम्ही आता तुमचं विचार, तुमचं विजन सांगितलं, पण तुमचा तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघासाठी आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी म्हणून तुमचं काय विजन? मी शेतीवरती आणि कृषी क्षेत्रावरती काम करण्यासाठी थोडंसं इच्छुक होतो. त्यावेळेस मी बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला गेलो. तिथं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा शेतीवरती एक्सपेरिमेंट करण्यासाठी जे अनेक प्रयोग ते करतायत, अनेक चांगले सीड्स तयार ते करतायत, ते सीड्स तयार करून शेतकऱ्यांना देत आहेत, अशा पद्धतीचं एक शाश्वत मॉडेल ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून रन केलं जातं. आता असं काहीतरी केंद्र आपल्या परिसरामध्ये सुद्धा निर्माण झालं पाहिजे अशी इच्छा होती. 3-4 वेळा ते जाऊन बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षामध्ये आली की कृषी क्षेत्रात उत्पन्न वाढवत असताना कृषी क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्राशी जे व्यवसाय निगडीत आहेत त्याचं उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा आपल्या परिसरामध्ये वाढलं पाहिजे. कारण आज मी अनेक कुटुंब बघू शकतोय दुधाच्या व्यवसायावरती चांगल्या प्रमाणात उभारलेली आपण कुटुंब बघतोय, आणि ते सुद्धा दुधाचं उत्पन्नाचं कल्चर आपल्या मतदारसंघामध्ये वाढलं पाहिजे, हा प्रयत्न सुद्धा येत्या काळामध्ये आपण करतोय. आता एडीटीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी कृषी प्रदर्शनं वगैरे बघितली त्यावेळेस आमच्या परिसरात सुद्धा आम्ही कृषी प्रदर्शन चालू केलं कृषी हित नावाने, आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा एक्सपोजर देण्याचा प्रयत्न केला. आणि आजही तो प्रयत्न करतोय. आता थोडंसं छोटं स्वरूप आहे, येत्या काळात त्याला मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. आता हे सगळं करत असताना व्यवसाय सुद्धा वाढले पाहिजे, त्यासाठी कुक्कुटपालन किंवा दुधाचा व्यवसाय हे वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी काही मॉडेल्स डिझाईन आपण केलेले आहेत आणि येत्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते रन आपण करतोय. आता त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. कुक्कुटपालनाला बँका कर्ज देत नाहीत, दूध घ्यायचं म्हणलं तर दुधाला शासन दर देत नाही, दुधाला जे अनुदान दिलं जातं ते अनुदानाच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. साध्या साध्या स्पेलिंग मिस्टेक झालेत म्हणून अनुदान पोचत नाही, आणि अनुदान फक्त निवडणुकीच्या तोंडावर दिलं जाणार का कायमस्वरूपी दिलं जाणार
हा फार मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह आहे. उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे, दुधाच्या माध्यमातून जे पैसे मिळतात ते पुरत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्याच्यावर उत्तर म्हणून राजस्थानला असेल किंवा कर्नाटकात असेल, कर्नाटकात डेअरी फार चांगल्या पद्धतीनं चालवली जाते, राजस्थानमध्ये डेअरी फार चांगल्या पद्धतीनं चालवली जाते. तिथला जो डेझर्टेड एरिया आहे तिथनं सुद्धा दुधाचं उत्पादन चांगलं आहे, अशा पद्धतीचं ते राज्य आहे. त्यामुळे त्या राज्यांकडून शिकण्यासारखं बरंच आहे. आपल्या राज्यात सुद्धा काही चांगल्या दूध संस्था आहेत. गोकुळ नगर जिल्ह्यात बरंचसं चांगलं दूध आहे, काही प्रायव्हेट दूध संस्था फार चांगल्या आहेत. आणि असं असताना शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटचा एक प्रोग्राम आमच्या मतदारसंघामध्ये घेतला. त्या माध्यमातून येत्या काळात आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, काही चांगल्या इन्स्टिट्यूटशी आम्ही इंटरनॅशनल टायअप केलेला आहे. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर या व्यवसायांमध्ये ज्या मुलांना इंटरेस्ट आहे त्या मुलांना आम्ही, ज्यांना डेअरीमध्ये इंटरेस्ट आहे, न्यूझीलंड ऑस्ट्रेलियामध्ये डेअरी कल्चर फार चांगलं आहे, तिथं चांगल्या डेअऱ्यांमध्ये आम्ही त्या मुलांना कामाला लावतोय. आणि ते जे मॉडेल आहे त्या मॉडेलची प्रॅक्टिस 2 वर्षानंतर पुन्हा येऊन तुम्ही आपल्या भागामध्ये करायच्या अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट आपण तयार करतोय. त्यामुळे ते एक चांगलं रन करण्याचा प्रयत्न आमचा येत्या काळामध्ये असणार आहे. दुसरी गोष्ट, पाणी मोठ्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न यापूर्वी आबांनी केला, आम्ही केला, आता ते आलेलं आहे. पण अनेक ठिकाणी असं जाणवलं की दादा आता पाणी येते दौरे करत असताना, पण हे पाणी उचलण्यासाठी वीज मात्र मिळत नाही आणि त्या विजेची सोय काहीतरी केली पाहिजे, कारण आतापर्यंत त्याची गरज जाणवली नव्हती. त्यासाठी आम्ही MSEBच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सबस्टेशन्स इथं मंजूर झाले पाहिजेत अशी विनंती, ते प्रस्ताव मंजूर करून घेतले. आता ते सबस्टेशन्स मंजूर करून घेत असताना किती केले पाहिजेत, कुठल्या भागात केले तर लोड कमी होईल याचा सुद्धा अभ्यास आम्ही सगळ्यांनी केला. त्या पद्धतीनं कोकळे आणि नांगोळे अशा 2 गावांमध्ये आम्ही 33/11 kVचे सबस्टेशन मंजूर केले. त्याच्या पुढचा एक प्रयोग असा असणार आहे की कवटेमंका शहरासाठी एक सस्टेनेबल ग्रीन एनर्जी असा एक कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टवरती काम करतोय. थोडंसं इच्छाशक्ती त्यासाठी जी लागते ती निश्चितपणाने आहे. जे सहकार्य मिळालं पाहिजे ते लोकांच्याकडून मिळतंय, पण काही घटक आहेत त्यांच्याकडून ते सहकार्य मिळत नाही. पण येत्या काळामध्ये ग्रीन एनर्जीवरती सुद्धा काम मतदारसंघामध्ये करतोय. शहर पूर्ण ग्रीन एनर्जीवरती चाललं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, कृषी वीज याच्या बाबतीतची जी अडचण होती त्यासाठी एक प्रयत्न केला की काही कंपनीज होत्या ज्या सोलार प्रोजेक्ट्स इन्स्टॉल करू इच्छित होत्या. आम्ही अंजनीलाच त्यांना 5-5.5 एकर जागा दिली. सोलारचा एक चांगला प्रकल्प आम्ही उभा केला. आज कृषी वीज अंजनीसारख्या गावाला 24 तास मिळते. त्यामुळं त्याचंही कौतुक तिथल्या शेतकऱ्यांच्या वतीने होते. जिथं जिथं तो प्रयोग करता येईल तिथं तिथं तो येणाऱ्या काळात करणार आहे. त्यामुळे शेतकरी हितासाठी फक्त शेतीशी निगडीत नव्हे तर शेतीशी निगडीत व्यवसाय असतील किंवा शेती करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या चांगल्या विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोहित दादा, इतकं भरभरून बोलताय, इतकं विजन मांडताय, जेव्हा हे प्रोजेक्ट सक्सेसफुल होतं, मनामध्ये एखादी इच्छा आली आणि आपल्याला हे समाजासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी करायचं आहे, आणि तो जेव्हा शेतकरी येऊन तुम्हाला दादा, रोहित दादा हे झालं बरं का, याच्यामुळे आम्हाला आता पाणी, त्या क्षणाला काय वाटतं? मी तुम्हाला एक आठवण सांगतो. कोरोनाच्या काळात गोल्डन क्वाड्रिलेटरल असा एक प्रकल्प बायर्स कंपनी राबवणार होते. ड्राय स्टेटमध्ये, ड्राय एरियात ते बाजऱ्याची पिकं देणार होती. आणि तो प्रकल्प आपल्या भागात आला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत होतो. मला त्यांनी ती संधी दिली आणि कवटेमंका तालुक्यातल्या 8 गावांमध्ये प्रत्येक गावातल्या 100 शेतकऱ्यांना 1 एकर लावायला मिळेल इतपत सीड्स आम्ही कोरोनाच्या काळात दिले. म्हणजे फोटो सुद्धा आहेत, त्या गावातल्या लोकांना कल्पना सुद्धा आहे. त्याची बाजरी चांगली आली. म्हणजे जी सरासरी एकरी लोकांची 8, 10, 11 पोती जिथं निघायची तिथं 12, 15, 18 पोती असा निघला. आणि घरात ठेवायला वेगळं, बाजारात विकायला वेगळं. मला कोरोना झाला होता, मला एक फोन आला, अलकुड S या गावातून तो फोन आला होता, आणि ती तुम्ही दिलेली सीड जे आहेत ते फार चांगल्या पद्धतीनं पिकलेले आहेत, एवढी एवढी पोती झाली. आता त्याच बाजरीच्या भाकरी खायला तुम्ही आमच्या घरी आलं पाहिजे अशी विनंती मला शेतकऱ्यांनी केली. मटण करतो आणि ती बाजरीची भाकरी देतो असं सुद्धा त्या शेतकऱ्यांना सांगितलं. एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण जे करतोय त्याचा रिझल्ट ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस मनापासून आनंद होतो. आणि
आम्ही नुसतं विजन मांडतोय असं नाही, त्या विजनसाठी पहिलं पाऊल जे टाकायला पाहिजे ती पहिली पावलं आम्ही टाकलेली आहेत आणि ते लोकांना आमच्या मतदारसंघातल्या लक्षात येते, त्यामुळे ते आपल्याबरोबर उभे आहेत. वा. या सगळ्याबरोबर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात तुमचं विजन काय ते आपण जाणून घेतोय, पण या सगळ्याच बरोबर अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण. याच्यासाठी म्हणून रोहितदादांच्या मनामध्ये नक्की काय विचार आहे? समाजामध्ये माता भगिनींना एका चौकटीत बघितलं जायचं हे मी ऐकलं होतं. पण आज सुद्धा बऱ्याच गावांमध्ये मी ज्यावेळेस जातोय त्यांना त्याच चौकटीत ठेवलं गेलंय की काय, असं मला कधी कधी वाटतं. आणि त्या चौकटीतून आपण त्यांना बाहेर काढलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, ही भावना माझ्या आईची सुद्धा होती, माझी सुद्धा आहे. म्हणून आम्ही मतदारसंघामध्ये काम करताना एक निर्णय घेतला की माता भगिनींचं सबलीकरण करण्यासाठी बचत गट सक्षम केले पाहिजेत. बचत गट फार बेसिक आहे, पण महिलांच्या आरोग्यावरती सुद्धा त्या पुढे जाऊन काम केलं पाहिजे. म्हणून बचत गटांच्या बाबतीत काम करत असताना अनेक बचत गटांची भेट घेतली. लोणचं पापड काही बचत गट बनवत होते, त्याच्यावरच्या स्पेलिंग चुकल्या होत्या, ब्रँडिंग त्याचं चांगलं करणं गरजेचं होतं. त्यासाठी चांगल्या शहरातल्या काही ब्रँडिंग कंपनीज बरोबर सुद्धा आम्ही संवाद केला, त्याची स्पेलिंग सुद्धा बदलून घ्यायचं, ब्रँडिंग थोडंसं अट्रॅक्टिव्ह करायचं, यासाठी प्रयत्न झाला. पण ते मॉडेल सध्या अजून यशस्वी नाही आहे, ते यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करतोय. आरोग्य शिबिरं घेत असताना माता भगिनींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष ग्रामीण भागात होते, आमच्या लक्षामध्ये आलं. मी सावर्ड्याच्या आमच्या एक आत्या आहेत, त्यांना सर्वायकल कॅन्सर झाला होता. आणि सर्वायकल कॅन्सर होत असताना ग्रामीण भागातल्या माता भगिनींची मनाची काय परिस्थिती आहे हे लक्षामध्ये आलं. सर्वायकल कॅन्सर एकतरी थोडंसं ओपनलीच बोलायचं झालं त्या बाबतीत तर पेन मेन्स्ट्रुएशनचा आहे का कॅन्सरचा हे कळायला फार वेळ जातो. आणि 3rd-4th स्टेजमध्ये आल्यानंतर हा कॅन्सर झालेला आहे असं अनेक लोकांना कळतं. त्यावेळेस या क्षेत्रावरती आपण अधिकचं काम केलं पाहिजे. किंबहुना मी कॅन्सरवरती काम करणं याला एक पार्श्वभूमी आहे. आबांचं निधन कॅन्सरमुळे झाल्यामुळे मला कॅन्सरवरती काम करायची इच्छा होती. आणि सर्वायकलवरती ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला, मी त्या डॉक्टरांना विचारलं की कसं थांबवलं जाऊ शकतं. तर त्यांनी की याचं एक वॅक्सिन आहे, साधारण 5-6 वर्षापूर्वींची ही गोष्ट होती, त्यामुळं त्या वॅक्सिनचं नाव त्यांना देखील आठवत नव्हतं. एक वॅक्सिन आहे, ते वॅक्सिन मिळतं असं माहिती आहे म्हणले. पुण्याला मुंबईला असताना त्या वॅक्सिनच्या बाबतीत माहिती घेतली. HPV नावाचं वॅक्सिन आहे, त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या. त्या वॅक्सिनच्या किती डोसेस असतात, आता नवीन एक रिसर्च आला की आता 2 डोसेस जिथे घेतले जातात तिथे 1 डोसमध्ये जागतिक स्तरावरती रिसर्च करताना ते निष्पन्न झालेलं आहे. मग आता आपल्या इथे सिरम ती वॅक्सिन तयार करते. काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी, अग्रणी अर्बन डेव्हलपमेंट फाउंडेशनशी आम्ही संलग्न आहे. आणि त्यात काम करत असताना मी त्यांना विनंती केली, काही CSRच्या माध्यमातून आम्ही फंड उभा केला. आज मतदारसंघातल्या 5वी ते 10वी ज्या विद्यार्थिनी शिकतायत त्यांना हे वॅक्सिन सरसकट मोफत देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि मला आनंद आहे की भारतामध्ये ग्रामीण मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा प्रकल्प किंवा प्रयोग पहिल्यांदा होणार आहे. तो बहुमान तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाला मिळणार. आमची त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. मुळात खरं सांगायचं गेलं तर त्या उपक्रमाला मी ताई माझी लाडकी नाव ठेवलं होतं, पण अर्थसंकल्प आला ना, अर्थसंकल्पामध्ये एक नवीन सरप्राईज आम्हाला मिळालं. त्यामुळे ते ताई माझी लाडकी नाव पुन्हा आम्हाला बहीण माझी लाडकी हे मी ठेवलं होतं. पण राज्य शासनानं लाडकी माझी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी एक योजना काढली, त्यामुळे आम्हाला ते नाव पुन्हा बदलावं लागलं. आणि प्रोसेस आमची सगळी कंप्लीट झालेली आहे, वॅक्सिन्स रेडी आहेत. त्याच्या आधी जनजागृतीसाठी जी यंत्रणा लागणार आहे ती यंत्रणा आमची तयार आहे. कुठल्या भागात यंत्रणा, जनजागृती शिबिरं, कुठल्या शाळेतल्या मुली एकत्र आणायचे ते ठरलेलं आहे. पुढच्या 5 वर्षात मतदारसंघातल्या जास्तीत जास्त विद्यार्थिनींना हे वॅक्सिन दिलं जाईल याची खात्री आम्ही करणार. खऱ्या अर्थाने उदात्त हेतू काय असतो, आणि आपण जसं आरोग्य, सार्वजनिक आरोग्य आणि महिलांचं विशेषतः आरोग्य याच्यावरती खूप मोठं काम. याचबरोबर तासगाव मध्ये RR पाटील स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मुलींची फुटबॉल टीम करण्याचा निर्णय आमच्या काही सहकाऱ्यांनी घेतला. त्यांना एकत्रित करत आपण प्रोत्साहन देणं गरजेचं होतं. आणि त्या सगळ्यांनी एकत्र येत काही मुलींना एकत्र केलं. आता एक सांगायचं झालं तर त्या मुली अत्यंत गरीब पार्श्वभूमीतून येतात, गरीब कुटुंबातून येतात. सुरुवातीला सगळे इक्विपमेंट्स, मग ते स्टड्स असतील किंवा किट्स असतील,
आरोग्याच्या सुविधा लागतात त्या असतील, कोचेस असतील, या सगळ्या आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आम्ही दिल्या. मी आपल्याला अभिमानानं सांगतो की आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबची मुलींचा संघ जो आहे, जो अंडर 16 सध्या खेळतोय, स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला सुद्धा आमच्या मुली आता रिप्रेझेंट गेल्या 4 वर्षाच्या कष्टानंतर त्या करतायत. आणि सुब्रतो रॉय चषक असेल, बेळगावला अनेक मॅचेस झाल्या, पुण्याला अनेक मॅचेस झाल्या, मुंबईला अनेक मॅचेस झाल्या. इथं ग्रामीण भागातल्या या मुलींनी येऊन ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. त्या मुली नेहमी मॅच जिंकल्या की मला व्हिडिओ कॉल करतात आणि सगळ्या सेलिब्रेट करतात. त्या जिंकल्या की एक जेवण आमचं ठरलेलं असतं. म्हणजे अगदी चांगल्या वातावरणामध्ये ते सगळे रन करतात. रोहित दादा, मगाशी आपण चर्चा करत असताना महिला सबलीकरण आणि या सगळ्या विषयावरती आपण बोललोच, पण मुळात आम्ही व्हिडिओज जसजसे बघत होतो त्याच्यात एक अतिशय व्हायरल झालेला व्हिडिओ, तो म्हणजे कमंडलू नदीचा प्रकल्प. अनेक इन्फ्लुएन्सर्सनी तो विषय देशपातळीवरती तो नेला. तर तो नक्की प्रकल्प काय आहे आणि त्याच्याबद्दल जरा सांगितलं. कमंडलू नदी खरं तर हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. मी कवटेमंका नगरपंचायतीच्या वेळेस गाव टू गाव, घर टू घर फिरलो. आणि नगरपंचायतीच्या दरम्यान एक नाला मंदिराच्या समोरून जातोय, त्याला नाल्याचंच स्वरूप होतं, दूषित पाणी त्यामध्ये होतं, त्या पाण्याचा वास होतो, तेच पाणी जिरते, जमिनीत मुरते आणि लोक जे पाणी प्यायला उपसतात त्याच्यामुळे ते पाणी फार खराब येत होतं. कारण की खराब पाणी मुरते म्हणल्यावर खराब पाणी येणार. तर निवडणूक झाल्यानंतर कमंडलू या खरं तर विषय असा होता, मी तिथं समोरच एक अंबाबाईचं मंदिर आहे, अंबाबाई आराध्य दैवत आहे, आणि तिथल्या पुजाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते असं बोलले की त्यांच्याकडे काही पुस्तकं होती, त्यामध्ये या मंदिराच्या बाहेर एक नदी होती. मग आणि ही जी आपली मूर्ती आहे ती या नदीच्या पात्रात सापडलेली आहे. मग आता तर रस्ता आहे, पुढे तर नाला आहे, मग नदीचा काय संबंध. रहमतपूरला गेलेलो असताना त्यांनी मला त्यावेळेस कमंडलू नाव हे सांगितलं होतं. आणि रहमतपूरला गेलेलो असताना एक पूल बघितला, त्या पुलाच्या खालून एक नदीचं पात्र जात होतं आणि तिथं सुद्धा मला कमंडलू हे नाव बघायला मिळालं. मग ह्याचा काहीतरी संबंध आहे हे लक्षात आलं. मग त्या नाल्याचं पात्र बघितलं तर साधारण 2-2.5 किलोमीटरचा स्ट्रेच होता. तर तो सगळा एरिया बघितल्यानंतर काही वनस्पती उगवली होती, पूर्ण दूषित पाणी होतं, सगळं खराब झालेलं होतं. आता परत मला असं कळालं की कमंडलू या नावावरून कवटेमहांकाळ हे नाव आलं होतं. आणि ती जी अंबाबाईची पवित्र मूर्ती आहे ती त्या पात्रामध्ये सापडली होती. म्हणून ती स्वच्छ करायचा निर्णय आम्ही घेतला. जन सहभागाने, लोक सहभागाने सुरुवातीला त्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर शहरातल्या काही नामांकित लोक असतील, राज्यातल्या काही नामांकित संस्था असतील, काही नामांकित कंपन्यांचा CSR आम्ही वापरला आणि ते पूर्ण पात्र स्वच्छ करून घेतलं. त्याच्यावरती ज्या वनस्पती होत्या त्याचं सुद्धा, त्या वनस्पत्यांचे पावडर तयार करून महिलांना आम्ही थोडाफार रोजगार दिला. आणि त्या वनस्पत्यांची पावडर जी कंपनी आमच्याबरोबर काम करत होती त्यांनी त्याचं मार्केटिंग केलं. आणि नुसती स्वच्छ करून चालणार नव्हतं, तिथं त्या काही पद्धतीची फुलं लावायला लागणार होती, काही पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीचं झाडं लावायला लागणार होती, जी झाडं नॅचरल फिल्टर पाण्याला करतात. आणि दगडांची रचना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची करावी लागते, त्यामुळे नॅचरल फिल्टरेशन पाण्याचं होतं. हे सगळं काम आम्ही केलं. आणि मग जे बाकी वेस्ट त्यामध्ये येत होता तो वेस्ट सुद्धा आम्ही थांबवला. काही वेगवेगळ्या पद्धतीचा वेस्ट आम्हाला सापडला, तो आम्ही बंद केला. जिथे नाले येत होते तिथे नेट्स लावले, त्यामुळे बाकीची झाड आली नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयोग केल्यानंतर स्टोन पिचिंग केलं. स्टोन पिचिंग केल्यामुळे थोडंसं देखणे पण आलं. पण कालांतराने नगरपंचायतीची सत्ता गेल्यानंतर त्याच्यावरचं काम थांबलं, पण ते काम आम्ही करणार आहे. त्याच पद्धतीचं काम तासगावला कापूर ओढा नावाचा एक ओढा जातो, तर तिथं सुद्धा त्या पद्धतीचं काम करून एक शाश्वत काम ते निश्चितपणाने होणार आहे. दुर्गंधित पाणी नसल्यामुळं दुर्गंध येणार नाही, म्हणजे स्वच्छ पाणी असल्यावर दुर्गंध येणार नाही, अशा पद्धतीचं काम या दोन्ही शहरांमध्ये प्रामुख्यानं येत्या काळात करतोय. कमंडलूचं करून दाखवलंय, ते अजून चांगलं करणार आहे. आणि कापूर ओढ्याचं सुद्धा करतोय. मगाशी रोहित दादा तुम्ही जे सांगितलं की तो जो पट्टा आहे तो दुष्काळग्रस्त पट्टा आहे, पण मग अशा प्रकारचे निसर्ग निर्मित जे स्रोत आहेत त्याला पुनरुज्जीवित करून
कारण आता ते जे आहे ते पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचं आहे. बरोबर. मग या सगळ्या ह्याच्यातनं असे उपक्रम तुमच्या काही मनामध्ये आहेत कारण तुमच्या दृष्टीने शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो त्याची मुळात संकल्पना काय? मुळात शाश्वत विकास याची संकल्पना म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं नसून त्याचा परिणाम तिथल्या सर्वसामान्य लोकांवरती काय पडतोय, किंवा आपण असं एखादं काम करावं ज्यातून 4 पैसे तिथल्या लोकांच्या खिशामध्ये जातील, तिथल्या सगळ्या घटकांना न्याय मिळेल. अशा पद्धतीने मी शाश्वत विकासाकडे बघतो आणि हे सायकल रनिंग राहिलं पाहिजे. आता त्यामध्ये मी ज्यावेळेस MIDC कडे बघतोय, त्या MIDC मध्ये जर काही चांगल्या बेकरी प्रोडक्ट्सच्या कंपन्या आम्ही आणू शकलो तर भागात दुधाचं उत्पादन वाढू शकतं. हे एक विजन आहे आणि त्यावरती आम्ही काम करणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आबांनी त्या काळामध्ये अगरणीचा नदीपात्र हे नॅचरल स्त्रोत होता, नैसर्गिक स्त्रोत होता. तर अगरणीच्या नदीपात्राच्या नैसर्गिक स्त्रोत्रामध्ये पाणी अडलं पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे, हा जो वसंतदादांचा विचार होता तो आबांनी कृतीतून करून दाखवला. 11 बंधारे त्यावेळेस आबांनी उभा केले. त्याचा फायदा तिथल्या शेतकऱ्यांना झाला, उत्पादनात झाला, उत्पन्नात झाला. हा शाश्वत विकास आहे. करेक्ट. त्याच्यानंतर आम्ही उरलेले जे बंधारे होते ते सुद्धा आता गेल्या 5 वर्षात पूर्ण करून घेतलेले आहेत. आणि जलसंधारणच्या माध्यमातून सुद्धा 30 कोटी रुपये मंजूर करत काही तलावांचं खुलीकरण, काही तलावांचं स्टोन पिचिंग आणि अजून बंधारे. मग त्यामध्ये आत्ता खूप चांगला प्रकल्प झाला तो मोरगावचा बंधारा. हा फार चांगला प्रकल्प 5 वर्षात झालाय. त्याच्यानंतर आगरम दुळगावचा तिथला पुलाची उंची वाढवून तिथं सुद्धा आम्ही पाणी अडवण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं जिथं राहिलं होतं तिथलं काम पूर्ण होतंय. राजापूरला, तुर्चीला आणि तिथून तासगावकडे येणाऱ्या सुद्धा बंधाऱ्याची मागणी होती, तिथं सुद्धा बंधारा मंजूर केलेला आहे. तिथल्या सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे असं शाश्वत विकासाचं मॉडेल आम्ही लोकांसमोर घेऊन जातोय. शाश्वत विकासाचं मॉडेलबद्दल बोललात, शैक्षणिक बाबतीत बोललात, इंडस्ट्री कशा येतील त्याच्या बाबतीतही बोललात, महिला सबलीकरण, सशक्तीकरण त्याच्यासाठी पण बोललात. आता लोकांच्या धार्मिक आस्थेचा विषय म्हणजे मंदिरं, आणि मला वाटतं त्या भागाला फार म्हणजे आत्ता तुम्ही बोलता बोलता त्याचा उल्लेखही केला की कवठे महाकाळ हे नाव त्या कमंडलू नदीच्या संदर्भात आलं आहे. अशीच अनेक मंदिरं तिथे, म्हणजे गणपतीचं मंदिर असेल किंवा बाकी महाकाळीचं मंदिर, ऐरवाडीचं, तर त्या मंदिरांच्या विकासाबाबतीत पण तुमचं काही विजन आहे? आरेवाडीचं बिरोबाचं मंदिर हे फार प्रसिद्ध मंदिर आहे. फक्त महाराष्ट्रातलंच नव्हे तर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये राहणारा धनगर समाज हा फार आस्थेनं त्या ठिकाणी येतो. कवठेमंकाळ तालुका हा आपल्या मतदारसंघात आल्यानंतर आबांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून सुरुवातीला आराखडा आखला गेला. पहिल्यांदा आबांनी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा निर्णय घेतला. तिथल्या काही स्थानिक लोकांना एकत्रित करत, पुजाऱ्यांना एकत्रित करत सुरुवातीच्या टप्प्यात 8 कोटी रुपये तिथं मंजूर करण्यात आले. मोठ्या प्रमाणात तिथं भक्त निवास असेल, मंदिराचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे पूर्ण करण्याचं काम त्यावेळेस झालं. आबांच्या पश्चात मधल्या काळात वेगळ्या सरकार होतं, त्यांनी 5 कोटी रुपये तिथं मंजूर केले होते, पण त्यातले फक्त 50 लाख रुपये खर्च झाले होते. 2019 नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, तिथल्या पुजाऱ्यांना घेऊन आम्ही अर्थमंत्र्यांकडे बैठक लावली. उरलेले 4.5 कोटी आणि नव्याने 5 कोटी रुपये मंजूर व्हावेत अशी विनंती आम्ही केली. त्यावेळेस त्या विनंतीला सुद्धा मान देऊन उरलेले 4.5 कोटी आणि अजून 5 कोटी असा जास्तचा निधी तिथं दिला गेला. आता तो परिसर चांगला होतोय, पण आम्ही जो आराखडा तयार केलेला आहे त्याचं आजचं DSR प्रमाणे साधारण एस्टिमेट जाते 160 कोटीपर्यंत. त्यामुळं येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने निधी आणत त्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि मला विश्वास आहे की जी इच्छा आबांची होती ते इच्छा आम्ही 100% पूर्ण करणार आहे. तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये कुठे ना कुठेतरी आबांचा विषय, त्यांची आठवण ही पदोपदी येते. आणि मला वाटते आपण उत्तरार्धाकडे येताना आणि शेवटाकडे येताना, रोहितदादा वयाच्या 23व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली, आणि आता येत्या 2024ला विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत तुम्ही आहात.
खरं तर जनतेच्या मनामध्ये तुम्ही आमदार म्हणून तिथे विधानसभेत तुम्ही शपथ घेताना आम्ही आणि तिथला तुमचा कवठे महाकाळचा सगळा जो काय तिथला जो नागरिक आहे तो सगळेजण ते स्वप्न बघतोय. रोहित दादांच्या समोर आत्ता ह्या क्षणाला आबा समोर बसलेत आणि तेच रोहित पाटील जे आबांनी एवढूसे बघितले ते आज ते विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. जर आबा समोर बसलेले असतील तर रोहित पाटलांना आबांकडनं काय ऐकायला आवडेल? खरं तर मी सुरुवातीला एक कृतज्ञता व्यक्त करेन की जे त्यांनी आम्हाला दिलं किंवा ज्या संस्कारांमध्ये वाढवलं त्या संस्कारांमध्ये वाढवल्यामुळं आज आम्ही हे करू शकतो. मी त्यांना अभिमानानं सांगेन की त्यांनी रिंग रोडचं जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. मी त्यांना अभिमानानं सांगेन की अग्रणीच्या पत्रामध्ये त्यांनी जे बंधारे केले होते उर्वरित बंधारे आम्ही पूर्ण केलेले आहेत. मी त्यांना अभिमानानं सांगेन की आरेवाडीच्या मंदिराच्या बाबतीत त्यांनी जे विजन बघितलं होतं ते त्यांच्यानंतर नव्यानं 5-6 कोटी रुपये तिथं आणून आम्ही विकास करू शकलो आणि तो अजून आणणार आहे. मी त्यांना अभिमानानं सांगेन की 1999 साली MIDCचा प्रस्ताव ज्या अडचणींमुळे थांबला त्या सगळ्या अडचणींवरती मात करत तुम्ही जे या मतदारसंघातल्या तरुणांसाठी स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो हे अभिमानानं सांगेन. मी येत्या काळात सुद्धा काम करत असताना सुदैवानं माझ्या मतदारसंघाला माजी सैनिकांची आणि सैनिकांची फार मोठी परंपरा आहे. झुरेवाडी गावामध्ये 8 एकर जागा आरक्षित त्यांनी माजी सैनिक कल्याण केंद्रासाठी केलं होतं. आता येत्या काळातलं माझं ते टार्गेट असणार आहे की माजी सैनिक कल्याण केंद्र फक्त नसून तिथं राज्यभरातले विद्यार्थी येऊन माजी सैनिक कल्याण केंद्र तर असणारच आहे पण भरतीसाठी काम करणाऱ्या किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं केंद्र कवठेमंकाळ तालुक्यामध्ये उभं राहावं यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलेलो आहे. आज कितीतरी लोकांना ते जाणवतं की आबांनी जे कामं सगळे बोललेले होते ते आज घडीला पूर्ण होत आहेत. त्यासाठी मी पाठपुरावा करतोय. आमदार सुमनताई पाठपुरावा करतात, आमचे पदाधिकारी पाठपुरावा करतात. आणि हे सगळं असताना अचानक जर ते समोर आले तर तीच भावना राहील. मी एक घट्ट मिट्टी मारेन की ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. मला काल परवा माझ्या एका मित्राने विधान भवनासमोर त्यानं ते AI पेंटिंग केलं होतं आणि मी आणि आबा विधान भवनासमोर एकत्र उभारलोय अशा पद्धतीचं पेंटिंग मला बड्डेला गिफ्ट मिळालं. वा. तर ते फार भावनिक मला फील झालं. कदाचित ते चित्र असतं सुद्धा, कदाचित आबा असते तर मी या क्षेत्रामध्ये असतो की नसतो मला माहीत नाही, पण कदाचित ते चित्र असतं सुद्धा. पण मनापासून एक आनंद आहे की त्यांनी जे काम बघितलं होतं त्यांच्या काळामध्ये आव्हानं वेगळी होती. आव्हान होतं पाणी आणण्याचं. त्यांनी ते पाणी आणून दाखवलं. पुढं सगळा विकास करण्याच्या वेळेला ते निघून गेले, पण ते नसताना आम्ही ते करू शकतोय. आणि माझ्या परिसरातल्या लोकांना माहिती आहे की त्यांच्या पश्चात आम्ही ते करू शकतोय म्हणून ते आमच्याबरोबर उभे आहेत. त्या लोकांच्या प्रती सुद्धा माझी कृतज्ञता कायम राहील. पण एक अजून आता मोह आवरत नाही म्हणून विचारतोय, आवाज जर आज असते आणि त्यांना जर हे कळलं असतं की आज तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवताय, त्यांच्या मनात काय प्रतिक्रिया आली असते? मला कल्पना नाही त्यांनी काय सांगितलं असतं. कारण त्याचं असं आहे, मला सगळ्यात कमी सहवास त्यांचा कोणाला मिळाला असेल तो मला. फार तर फार काय उन्हाळ्याच्या सुट्टीतच सहवास लावायचा. बरोबर. मी हॉस्टेलला होतो. जन्माच्या वेळेला ते मंत्री झाले. त्यामुळे वडिलांचा सहवास काय असतो या फारशा म्हणजे वेळोवेळी वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांचं असायचं. पण ते ज्या पदावरती काम करत होते किंवा त्यांचं वय बघता ते माझ्याशी काय बोलणार असा सुद्धा प्रश्न कदाचित असावा. त्यामुळे अभ्यासाच्या शिवाय दुसरं काही बोलणं होत नव्हतं. पण चुलत्यांनी नेहमी मार्गदर्शन केलं दोन्ही आणि त्यातून घडत गेलो. एखादी गोष्ट हक्काने मागायची झाली तर मी चुलत्यांकडेच मागायचो, त्यांच्याकडे कधी मागत नव्हतो. त्यामुळे कधी असा मी स्वतः विचार केला की त्यांनी काय सांगितलं असतं तर मला ते इमॅजिन होत नाही की त्यांनी काय सांगितलं असतं. कदाचित संवाद त्यावेळेस झाला असता तर आज त्या गोष्टीवरती मार्गदर्शन त्यांनी काय केलं असतं हे लक्षात आलं असतं. पण मला आज आबांचे जुने सहकारी सांगतात की या प्रसंगाला आबांनी काय केलं असतं, या तुझ्या भाषणाला आबा काय बोलले असते, असं मला सांगतात लोक. पण मला स्वतःला ते इमॅजिन होत नाही. मला वाटते
तुम्ही करत असलेल्या कार्याचा आणि तुमच्या एकूण विजनच्या बाबतीत मला वाटतं असे अनेक एपिसोड्स करणं गरजेचं आहे. पण रोहितदादा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नक्कीच ती माळ तुमच्या गळ्यात पडो आणि विधानसभेमध्ये तुम्ही शपथ घेऊ आणि त्याही पुढे जाऊन पुन्हा अजून एक अगदी अगदी दिलखुलासपणे त्याचं उत्तर द्या. सत्ता परिवर्तन जर झालं, आपण आमदार झालात आणि मंत्रिपदाची जर संधी मिळाली तर कुठलं खातं घ्यायला आवडेल? नाही, आता अगदी सुरुवातीला तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण एखाद्या पदावरती काम करायला मिळालं तर त्या पदाचं किंवा त्या संधीचं सोनं मी निश्चितपणाने करेन. ग्रामविकास मंत्री म्हणून ज्यावेळेस आबा सुरुवातीला काम करत होते त्यावेळेस ग्रामविकास मंत्री त्यावेळेस कोणच गृहीत धरत नव्हतं. पण आबांनी त्या काळात ग्रामविकास मंत्र्याला नावलौकिक त्या पदालाही मिळवून दिला, कामही तसं केलं. उद्या ज्या पदावरती काम करायची संधी मिळेल त्या पदाला नावलौकिक मिळवून देण्याचं काम परंपरेप्रमाणे मी करून दाखवेन. वा, हा विश्वास मला आपल्याला द्यायचा. आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देत. खूप खूप धन्यवाद आणि फार छान वाटलं गप्पा मारून आणि पुढच्या सर्व तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मनापासून आभार. धन्यवाद.